चला, नमस्ते, जय श्रीराम. मला वाटतं आता आपण चौकट सत्तापर्यंत आलो होतो. चौकटचा सत्ता म्हणजेच आपण त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाचा नेपच्यून याचा आपण विचार केलेला होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे काही हे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला वायू तत्वाचा नेपच्यून याच्याबद्दल आपल्याला तिथे भाष्य करायचं आहे. म्हणजे वायू तत्वाच्या नेपच्यूनच्या माध्यमातून आपण काय तिथे करू शकतो आणि आपण काय त्याच्यामध्ये प्रिडिक्शन देऊ शकतो. तर वायू तत्वाचं नेपच्यून म्हटल्याच्या नंतर किंवा वायू तत्वाचा केतू याच्यानंतर तिथे आपल्याला 3 राशींचा उल्लेख येतो. लेले मॅडम व्यवस्थित लक्ष द्या की आपल्याला 3 राशींचा उल्लेख येतो. आणि तो कसा येतो त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये मिथुन राशी आहे, तूळ राशी आहे आणि त्यानंतर कुंभ राशी आहे. तर ज्या वेळेला तिथे असं पान येतं आणि या पानावरती आपल्याला त्याच्यामध्ये कधी कधी प्रश्न एखादा येऊ शकतो. तर कुठलाही प्रश्न आल्याच्या नंतर आता तुम्हाला जर समजा त्याच्यामध्ये आपण म्हणजे उत्तराच्या म्हणजे उत्तर देताना प्रॅक्टिस कशा प्रकारे झाली पाहिजे किंवा काय आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी कुणीतरी मला एखादा प्रश्न विचारा. म्हणजे मग आपण त्याच्यावरती भाष्य करू. कोणी प्रश्न विचारा व्यवस्थित काही. हॅलो सर. हा, बोला. माझ्या मुलाला आज एक जॉब आलेला आहे. इंटरव्ह्यू हा. आहे. हा. इंटरव्ह्यूसाठी आता त्याचं हे निघणार. तर तो जॉब मिळेल का? बर. मग आता याच्यामध्ये तुमचा प्रश्न जो आहे की माझ्या मुलाला एका जॉबची ऑफर आलेली आहे किंवा त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावलेला आहे, तर त्याला त्याच्यामध्ये यश मिळेल का. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा आपण मिथुन राशीचा नेपच्यून याच्या बाबतीमध्ये जर आपण तिथे विचार केला की मिथुन राशीचा नेपच्यून म्हणजेच त्याच्यामध्ये तिथे इस्पिकचा सत्ता आलेला आहे. बघा, इस्पिक, इस्पिक म्हणजे वायुतत्व. तर इस्पिकचा जर तिथे सत्ता आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याला असं सांगू शकतो की तुला तुझ्या इच्छित ध्येयामध्ये किंवा तुला जो काही तू इंटरव्ह्यू देणार आहेस आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुला जो काही जॉब मिळणार आहे तर तिथे तुला यश मिळेल. आणि त्यामध्ये तिथे तुला मदत करणारी किंवा तुला त्याच्यामध्ये सहाय्य करणारी तुझ्या ओळखीची, जवळची आणि अध्यात्मावर श्रद्धा असलेली एखादी व्यक्ती असेल. मग आता त्याच्यामध्ये मिथुन राशीचा जेव्हा आपण असा उल्लेख करतो आणि मी तुम्हाला आता म्हटलं की त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जी आहे तर ती त्याच्यामध्ये सहाय्य करणारी असेल. बुध हा नेहमी सहाय्य करणारा आणि दुसऱ्याकडून सहाय्य घेणारा, दुसऱ्याला सहाय्य करणारा, मदतनीस म्हणून काम करणारा आणि दुसऱ्याची सोबत घेणारा असा ग्रह आहे. तर तेव्हा अशा पद्धतीचा जर समजा पत्ता आला असेल तर तिथे आपल्याला असं सांगता येतं आणि त्या माध्यमातून तुझं जे काम आहे ते होऊन जाईल. आता आध्यात्मिक बैठक मी का सांगितलं, कारण केतू घ्या किंवा नेपच्यून घ्या, दोघांकडेही आध्यात्मिक बैठकीची जी काही एक क्षमता आहे तर ती त्याच्यामध्ये उत्तम रीतीने दाखवली जाते. त्यानंतर जर समजा आपण तिथे तूळ राशीच्या सत्याचा म्हणजे इस्पिकच्या तूळ राशीच्या सत्याचा विचार जर आपण तिथे केला तर त्याच्यामध्ये तो काय दर्शवतो, तर तो त्याच्यामध्ये सुद्धा सोबतच दर्शवतो. कारण ती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी राशी आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथे जर आपण विचार केला तर तो सुद्धा आपल्याला सात सोबत अशा पद्धतीचा भाग दर्शवतो. आता त्याच्यामध्ये तूळ राशीचा उल्लेख केल्याच्या नंतर आणि मिथुन राशीचा उल्लेख केल्याच्या नंतर तिथे काम कशा स्वरूपाचं असेल, तर काम जे आहे ते कलेच्या स्वरूपाचं असेल. बरोबर आहे. मग तिथे ड्रॉइंग, डिझायनिंग किंवा त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याच्यामध्ये स्पेशली ड्रॉइंग, डिझायनिंग आणि कला ज्याच्यामधून प्रतीत होत असेल अशा तऱ्हेचं जे काही काम आहे तर ते काम त्याच्याकडून चांगल्यापैकी होईल आणि त्याला तशाच प्रकारच्या कामाची ऑफर असणं किंवा तशाच प्रकारच्या कामाचं त्याला स्वरूप माहिती असणं अशा पद्धतीचा भाग तिथे दाखवला जातो. आता मला माहिती आहे की तुमचा मुलगा त्याच्यामध्ये काय करतो, म्हणून त्याच्यामध्ये तिथे त्याचं काम जे आहे ते कलेच्या संदर्भातलंच आहे आणि कलेच्या संदर्भामध्येच तो काम करणारा माणूस आहे आणि तो त्याच क्षेत्रामधला माणूस आहे, कलेच्या क्षेत्रामधलाच माणूस आहे. म्हणून मग त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला त्याला नक्की या पत्त्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की तुला यश मिळेल. परंतु तिथे पुढे जाऊन कुंभ राशीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला असं दर्शवलं जातं की कुंभ राशी ही त्याला या कामामध्ये अनुभव सिद्ध तर नक्की करेल, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून त्याची भरभराट करेल भविष्यामध्ये असं नाही. पण त्याच्यामध्ये शनीचं तत्व कसं आहे की शनी म्हणतो की मी पहिला तुला अनुभव सिद्ध तर भरपूर करेन, तुला मी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काम शिकवेन, अनुभव देईन, परंतु तुझी आर्थिक प्रगती तेवढ्या मोठ्या प्रमाणावरच करेन असं नाहीये. आणि जेव्हा तिथे इस्पिकचा सत्ता आलेला आहे
तर त्याला आपण असं सांगू शकतो की हे काम करता करता सोबतीला जर तू समजा दुसरं स्वतःचं काम करू शकशील, कारण बुधाची ती खुबी आहे, वायू तत्वामध्ये येणाऱ्या बुधाच्या राशीची ती खुबी आहे की तो अशा प्रकारे काम करतो. स्वतःचं काम घेणं ते दुसऱ्याचं काम करता करता, म्हणजे नोकरी करता करता, छोटा मोठा का होईना पण बिझनेस आपण स्वतःहून करणं, अशा पद्धतीची जी काही गोष्ट आहे ती तो करू शकतो आणि त्याच्यामध्ये तो नक्की यश मिळवू शकतो. म्हणजे तुम्हाला आता यातले छोटे छोटे जे काही कंगोरे आहेत ते कळले ना, की त्याच्यामध्ये आपल्याला तिथे हेही पाहिलं पाहिजे की संबंधित व्यक्ती जी आहे तर ती जी काम करणार आहे ज्या ठिकाणी, तर ते तिथे जे काही मंदिर आहे किंवा एखादं म्हणजे त्याचं जे काही कामाचं ठिकाण असेल, एखादं मंदिर किंवा त्याच्यामध्ये एखादा जलाशय, समुद्र वगैरे. आता आपण मुंबईत राहतो म्हटल्याच्या नंतर तिथे समुद्राचा उल्लेख करावा. समुद्र किंवा कुठलाही तऱ्हेचा जलाशय किंवा तशा स्वरूपाचा जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये तिथे आसपासचा त्याच्यामध्ये दाखवला जातो. आणि त्याच प्रकारचं त्याला तिथे तसं जे कलेच्या क्षेत्रातलं काम जे आपण सांगितलं, तर ते कलेचं काम त्याला जमतं आणि ते त्याच्यामध्ये तिथे चांगल्यापैकी यश मिळवेल. बोला. भोईर साहेब. हो सर्व सर्व काही व्यवस्थित आहे. त्याला ज्याने समोरून सांगितलेलं आहे तो गावातलाच म्हणजे तो पण कलेच्या बाबतीतच आहे. हा. आणि या नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये. आणि ही हा. कंपनी जी आहे ती अमेरिकन कंपनी आहे, अमेरिकेची कंपनी आहे. आणि हा. त्यामुळे त्याला अपॉइंटमेंट फक्त घ्यायची आहे, कधी इंटरव्ह्यू आहे ते. आणि हा. सर्व काही कलेच्या बाबतीत आहे. आणि जो समोरचा माणूस आहे तो पण हा. स्वाध्याय परिवारामधला हा. आध्यात्मिक आहे. बा. हे सर्व येस. तिकडे करेक्ट पूर्ण तिथे व्यवस्थित आहे. आणि नवीन असल्यामुळे तिथे असं झालेलं आहे की याचं पहिला टॅलेंट बघतील, याला काय तिथे 27 भाषेमध्ये काम करायचं आहे, त्याचं त्याला अनुभव देतील कसं करायचं, काय करायचं, कसं आहे करेक्ट. हम्म. पूर्ण त्यामध्ये जाईल. त्याच्यानंतर मग तुम्ही बोलला ते बाहेरून काम म्हणजे त्याला घरी कामं येतात ती पण तो करू शकतो. आणि त्याला बरोबर. 2 शिफ्ट मध्ये काम करायचं आहे. सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. सेकंड शिफ्ट मधून आला किंवा फर्स्ट शिफ्ट मधून आला तर घरी त्याला काम पण करता येईल, असं पण यामध्ये असेल. बरोबर खूप आहे. चांगलं, खूप चांगलं भाऊ, खूप. थँक्यू सर, थँक्यू. ओके. बरं, आता बघा, शिकण्याचा भाग असा आहे की आपण प्रत्येक ग्रहाच्या संदर्भातलं आणि प्रत्येक सगळं. राशीच्या संदर्भातलं जे काही लॉजिक आहे ते आपण अशा प्रकारे लावूनच त्याच्यामध्ये पुढे सांगायचं असतं. आपण काय करतो की त्याच्यामध्ये जेव्हा आता जसं मगाशी लेले मॅडम म्हणाल्या की तत्वांचा विचार कुठेच केला नाही. मॅडम, आपण तत्वांचा विचार केल्याशिवाय पुढे जातच नाही, कारण आपण तत्वांचा विचार त्याच्या आधीही केला आहे आणि आत्ताही करतो आहे. तत्वांचा विचार केल्याखेरीज इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजी पूर्ण होणार नाही. आणि तसं न करता जर समजा आपण करण्याचा विचार केला तर शक्यच होणार नाही ना. तर आता याच्यामध्ये काय आहे की तिथे जेव्हा आपण ह्या दोन ग्रहांचा विचार करतोय त्याच्यामध्ये तिथे जो नेपच्यून आहे तर नेपच्यूनचा विचार केला किंवा आपण त्याच्यामध्ये केतूचा विचार केला, तर मंदिर किंवा जे काही तिथे धार्मिक क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये केतू आणि गुरुच्या अखत्यारीमध्ये दर्शवलं जातं. आणि नेपच्यून हा जो आहे तर हा उच्च अध्यात्माचा कारक असल्यामुळे त्याच्यामध्ये तिथे त्याचा सुद्धा अंतर्भाव जो आहे तो सुद्धा या बाबतीमध्ये होऊ शकतो. म्हणजे ते मंदिर किंवा तसं काही धार्मिक क्षेत्र जे आहे ते त्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. आणि दुसरा एक भाग असा आहे ना की याच्यामध्ये नेपच्यून हा समुद्र याचा कारक आहे, समुद्राचा कारक. मोठ्या मोठ्या जलाशयांचा म्हणजे समुद्राचा, महासागराचा कारक जो आहे तो नेपच्यून, त्याच्यामुळे आपण त्याचा उल्लेख तिथे केलेला आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही लॉजिक आहे तर ते आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणखीन कुणाला काही दुसरा प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, म्हणजे मग त्याच्या माध्यमातून आपण हा इस्पिकचा सत्ता जो आहे तो इस्पिकचा सत्ता आपण त्याच्यामध्ये हे करू. बोला, कुणाला सर काय विचार. विचारू? हो हो हो, बोला. हा, समजा मी शेअर्स मध्ये लिमिटेड प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली, म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवणूक करून परतावा असं उद्दिष्ट ठेवलं, तर ते साध्य होऊ शकेल का? म्हणजे बर. अभ्यास करू ना टेक्निकली. येस. बर, आता बघा, आता इथे तुम्हाला कसं लॉजिक लावलं पाहिजे. आता इथून आपण मिथुनेकडून कुठे गेलो तर कुंभेकडे गेलो. आता आपल्याला कुंभेकडून मिथुनेकडे यायचं आहे. आता कुंभेकडून मिथुनेकडे कसं यायचं आहे, तर तुमचा प्रश्न जो आहे तो शेअर मार्केटच्या संदर्भातला आहे. आणि तो त्याच्यामध्ये कसा आहे तर तो त्याच्यामध्ये शेअर मार्केट म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आर्थिक गणित आहेत किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे होणार आहे तर त्याच्या बाबतीमध्ये. तर इथे तुम्हाला कुंभेकडून मिथुनेकडे येताना अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहे. अभ्यासाच्या खेरीज तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाता येणार
नाही. तुम्ही जेवढा अभ्यास कराल, जेवढं तुम्ही स्टडी कराल, त्याच्यानंतरच तुम्हाला या क्षेत्रामध्ये उत्तम रीतीने पाय रोवता येतील, असं त्याच्यामध्ये कोण सांगतो तर कुंभ राशी सांगते. आणि या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमची एक अशी इंडिव्हिज्युअल पर्सनल जी काही इंट्युशन पॉवर आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला तुमचं अंतर्मन सांगणार आहे आणि त्या अंतर्मनाच्या माध्यमातून, त्या इंट्युशन पॉवरच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही गोष्टी आत्मसात करणार आहात, तुम्हाला जे काही संकेत मिळणार आहेत, तर ते संकेत जे आहेत ते तुम्ही पाळल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम रीतीने पुढे जाता येईल. त्यानंतर तिथे आपण तुळ राशीचा जर विचार केला तर तुमच्याकडून या सगळ्या होणाऱ्या घटना याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रमंडळींच्या माध्यमातल्या किंवा जे काही तुमचे मार्गदर्शक आहेत तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तिथे म्हणजे तुमच्या समोरची प्रजा जी आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक तऱ्हेचे संकेत मिळतील, अनेक तऱ्हेचं मार्गदर्शन मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊन याच्यामध्ये व्यवहार करू शकाल. तुमचं शेअर मार्केटचं जे काही गणित आहे किंवा तुमची शेअर मार्केटची जी काही बैठक आहे ती तुम्ही उत्तम रीतीने बसवू शकाल. त्यानंतर तिथे आपण आता मिथुन राशीचा जर विचार केला तर मिथुन राशी ही तुम्हाला असं दर्शवते की तुम्हाला छोट्या 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 गोष्टीतून खूप मोठ्या पद्धतीचं प्रॉफिट होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे कधी कधी एखाद्या माणसाला तिथे शॉर्ट टर्म प्रॉफिट जे आहे ते शॉर्ट टर्म प्रॉफिट मिळतं, तर ते कशा पद्धतीने मिळतं तर ते त्याच्यामध्ये बुधाच्या माध्यमातून मिळत असतं. बुधाकडे अशी बुद्धी असते की तो कुठे ना कुठेतरी सीझन वाईज किंवा अन्य कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तो जगत असतो तर त्यावेळेला तो काय करतो तर अशा पद्धतीचं जीवनमान स्वीकारतो की जिथे त्याला नुकसान कमी आणि त्याचा फायदा जास्त होईल, अशा पद्धतीचं तो जीवनमान स्वीकारत असतो. मिथुन राशी असं सांगते की तुम्हाला या सगळ्या माध्यमातून बुधाच्या अखत्यारीत असणारे जे काही शेअर्स आहेत किंवा त्याच्यामध्ये शुक्राच्या अखत्यारीत असणारे शेअर्स आणि त्यानंतर तिथे शनीच्या अखत्यारीत असणारे शेअर्स म्हणजे ए ग्रेडचे लॉंग टर्म साठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देणार आहे. त्यानंतर बुध म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला काही प्रॉफिट करून देणारे जे काही शेअर्स आहेत ते शेअर्स तुम्हाला चांगल्यापैकी लाभदायक ठरतील. आणि त्याच्यामध्ये मिथुन राशी जी आहे ही मिथुन राशी तुम्हाला सल्लागार दर्शवते. म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये सल्लागार जो आहे हा तुम्हाला चांगला मिळून त्याच्यामध्ये तुम्हाला तो मार्गदर्शन सल्ला उत्तम रीतीने देऊन पुढचा प्रवास हा शेअर्सच्या बाबतीमधला चांगला होणार आहे. म्हणजे तुम्ही जर समजा शेअर्सच्या बाबतीमध्ये अभ्यास करायचं ठरवलं तिथे तुम्हाला उत्तम अनुभव सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समोरच्या लोकांकडून जी तुमची प्रजा आहे किंवा जे तुमच्या सोबत असणारे लोक आहेत त्या लोकांकडून सुद्धा तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमची स्वतःची बुद्धी, तुमचं स्वतःचं इंट्युशन त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप उत्तम असा प्रतिसाद मिळून तुम्ही शेअर मार्केटमध्ये प्रगती कराल. तुमचा अभ्यास जेवढं तुम्ही प्रॉफिट कमवणार नाही त्याच्या कैक पटीने तुमचा अभ्यास उत्तम रीतीने होईल आणि थोड्याच काळामध्ये तुम्ही स्वतः इतरांना देखील त्याच्यामध्ये ऍडवाइज करणं किंवा इतरांना मार्गदर्शन करणं, इतरांना काही गोष्टी त्यातल्या ज्या काही आहेत त्या शिकवण्याचा प्रयत्न करणं, त्या सगळ्या तुम्ही स्वतः करू शकाल. अशा पद्धतीचं याच्यामध्ये चित्र दर्शवलं जातं आणि तशी तुमची Yes, तयारी sir. सुरू असेल. हो, म्हणजे तुम्ही सांगितलेलं अगदीच बरोबर आहे. मी जो क्लास जॉईन केला होता ते मला व्यक्ती अतिशय चांगली भेटली. जसे तुम्ही मला अतिशय चांगले मिळालात, तशीच हा. ती पण शेअर मार्केटमध्ये अशी सरळ साधी स्पष्ट व्यक्ती आहे. आल्हाल-पाल्हाल नाही आणि थापेबाजी नाही आणि कुठं भूलभुलैया नाही, अशी व्यक्ती मिळाली. इव्हन त्यांचं जे शेअरचं पुस्तक आहे ते त्यांनी माझ्याकडे दिलं, की वाचून मला तुम्ही परत द्या. कसं वाटतंय? काही करेक्शन्स आहेत का? त्याच्यामध्ये कशी भाषा हा. पाहिजे? तर त्याच्या पुस्तकासाठी सुद्धा मी त्यांना सहाय्य करतोय. अरे वा. छापण्याच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे अरे वा. तीही हालचाल चालू आहे. आणि अभ्यास म्हणाल तर अभ्यासही माझा चालू आहे. व्यवस्थित टेक्निकली मी करतोय आणि माझा असाच भर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की टेक्निकली मला त्याच्यामध्ये उतरायचंय. ग्राफ बघून, चार्ट्स बघून इन्व्हेस्टमेंट कशात करायची, कधी त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि छोट्या-छोट्या हे आता तर माझं टार्गेट तेच आहे, की छोटं-छोटं, फार मोठं आता नाही. पण हम्म. अभ्यास मात्र व्यवस्थित पाहिजे. हे सांगितलं ते बरोबर. अगदी तंतोतंत जुळतंय. बरोबर. Yes. आता आणखीन आता पुढचा जो हे आहे म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्वाचा नेपच्यून. आता जलतत्वाचा नेपच्यून किंवा जलतत्वाच्या केतूच्या बाबतीमध्ये आपण इथे विचार करूया. कर्क राशी आणि वृश्चिक राशी, त्यानंतर तिथे तुम्हाला
येणारी मीन राशी जी आहे, गुरुची राशी, याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. ओके. आता जेव्हा आपण कर्क राशीचा नेपच्यून याच्याबद्दल म्हणतो, तर कर्क राशीबद्दल तुम्ही थोडंसं पहिलं समजून घ्या की कर्क राशी ही अशी राशी आहे ना, की या राशीमध्ये एखादा ग्रह आल्याच्या नंतर तो तत्काळ रिझल्ट देण्याकडे फळ देतो. म्हणजे लवकरात लवकर जातकाला रिझल्ट देण्यासाठी तिथे तो फळ देतो. अशा पद्धतीची ही राशी आहे. तुम्ही बघा की तुमच्या कोणाच्याही पत्रिकेमध्ये कर्क राशीमध्ये असणारा एखादा ग्रह हा तुम्हाला लवकर रिझल्ट देतो. समजा कर्क राशीमध्ये तुम्ही कुठला ग्रह पकडू, तुम्ही स्वतः सांगा कुणी. चला, राहू. एक राहू. बर, ठीक आहे. कर्क राशीत जर राहू असेल तर व्यक्तीला लहानपणीच त्याच्यामध्ये आपल्या मातेच्या बाबतीमध्ये ते कमी सुख प्राप्त होणे आणि त्यानंतर मातेपासून काही काळासाठी दुरावा तयार होणे किंवा मातेबरोबर तिथे न पटणे किंवा मातेच्या बाबतीमध्ये जे काही नातेसंबंध आहेत, म्हणजे तो बालक आणि ती माता यांच्यामधलं जे काही नातं आहे, तर ते तेवढंसं कधी कधी जिव्हाळ्याचं राहत नाही आणि त्यामध्ये तिथे कधी कधी दुरावा सुद्धा तयार होऊन जातो. अशा पद्धतीचा भाग आहे. आणि दुसरं एक असं आहे की याच्यामध्ये तिथे सुखाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा जातकाला बऱ्याचदा तिथे संदिग्धता जी आहे तर ती संदिग्धता तयार होते. जातकावरती लोकांनी, जे स्वतःच्या घरातल्याच लोकांनी तिथे प्रेम न करणं, प्रेम न दर्शवणं, अनेक वेळेला काही लोक त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या भूमिकेच्या किंवा त्याच्या विरोधात असणं, अशा तऱ्हेचा भाग तिथे दर्शवला जातो. आणि त्यानंतर एक भाग असा आहे की तिथे काही वेळेला जातकाला लहानपणीच तिथे, ज्याला आपण म्हणतो की रक्ताच्या संबंधित असणारे विकार, हृदयाच्या संबंधित असणारे विकार, श्वसनाच्या संबंधित असणारे विकार जे आहेत, छातीच्या संबंधितले विकार जे आहेत, ह्याला कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये कर्क राशीच्या राहूच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या माणसाला तिथे बळी पडावं लागतं. आणि हा जसा त्याला रिझल्ट मिळतो तसा तो त्याच्यातून चटकन बाहेरही येऊ शकतो आणि तो तसा येतो. पण त्याच्यामध्ये कर्क राशी ही जलतत्वाची आणि लवकर रिझल्ट देणारी राशी असल्यामुळे राहू अशा तऱ्हेचा भाग तिथे दर्शवतो. त्याच उपर जर आपण आणखीन असा विचार केला की ह्या कर्क राशीमध्ये असणारा जो काही राहू आहे, हा कर्क राशीतला राहू जातकाला त्याच्या जीवनामध्ये तिथे काही वेळेला उपासनेच्या माध्यमातलं जे काही सुख आहे किंवा उपासना, दैवी उपासना, भक्ती किंवा जे काही गूढशास्त्राचं जे काही आकलन शिक्षण जे आहे त्याच्या माध्यमामध्ये तो राहू या जातकाला खूप चांगल्यापैकी प्रतिसाद देतो. लवकरात लवकर त्याला त्याचे परिणाम तो थोड्याच प्रयत्नांमध्ये मिळवून देखील देऊ शकतो. आता कोणी कर्क राशीतला राहूची पत्रिका पाहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिथे त्यांनी असे रिझल्ट पाहिलेले आहेत, मला सांगा. तर माझा आहे कर्क राशीत राहू. बर, मग काय मी जे सांगितलं त्याच्यापैकी काय एखादा अर्धा मुद्दा तुमच्या जीवनातला? आहे ना, अचानक काहीतरी हे होतं, म्हणजे काहीतरी मी व्यवस्थित नवीन नवीन काहीतरी घडामोडी करत असतो, ज्याच्यात जातो तिकडे पराक्रमच करत असतो. असं होतं. लाईन बदलते, काहीतरी नवीन नवीन मार्ग मिळतात, पण करतो. नंतर दुसरं, तुम्ही छातीचा त्रास आहे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, हम्म, सर्दी खोकला त्रास होतो. अच्छा. तर माझ्या पण कर्क राशीमध्ये राहू आहे, पण तो दशम स्थानात आहे. हम्म. सर माझा पण धनुतला राहू आहे. धनुतला नाही, कर्कचा चालू आहे आपला किंवा जलतत्व चालू सर सर आहे. हा. कर्केतला राहू एका पत्रिकेत आहे, पण हम्म, धनस्थानात आहे. आणि हा. त्या मुलाला 23 वर्षाच्या मुलीला, त्याला त्याची आई कोविड मध्ये गेली. तर ही पत्रिका ओके. तुमच्याशी मी डिस्कस केली होती. ओके. हा. कर्क धनस्थान म्हणजे स्थान महत्वाचं इथे. हा म्हणजे हॉस्पिटलाइज होऊन गेली हा आई, कर्क रास आहे म्हणून आई माता आपण असं तुम्ही सांगितलं होतं. लवकरात लवकर आई हो. पासून त्याग लवकरात लवकर तिथे तयार झाला. आणि धनाचं नुकसान पण झालं, हॉस्पिटलाइजला 5-10 लाख रुपये गेले. तोही भाग आहे. हा. बघा, कधी कधी काही जे रिझल्ट आहेत ना ते असे बाकीची आपण एका फक्त याच्यावरती जेव्हा बोलतो तर तिथे आपल्याला एक प्लॅनेट हा बऱ्याच अंशी आपल्याला अशा प्रकारचे रिझल्ट देत असतो. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर आपण एकच मिनिट. हॅलो.
हॅलो, हा आवाज येतोय येतोय? आवाज. बरं बरं बरं. हा, त्यानंतर तिथे आपण आता ह्या कर्क राशीच्या राहू बद्दल पाहिलं. आता जलतत्वामध्ये असणारा हा जो नेपच्यून आहे, तर जलतत्वातला नेपच्यून किंवा जलतत्वातला केतू, त्या संबंधित कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, म्हणजे त्याच्यावरती आपण उत्तर देऊया आणि त्यानंतर तिथे आपण पुढे हे करूया. बोला, काही विचारायचं कोणाला प्रश्न? वेगवेगळ्या लोकांनी प्रश्न विचारा, बोला. सर अष्टमात आपलं धनात हे नेपच्यून मॅडम, आहे इथे माझा. मी सांगितलं प्रश्न विचारा, पत्रिकेचा संबंध नाहीये इथे. सांगितलं प्रश्न विचारा. प्रश्न असा विचारा की तिथे आपल्याला तिथे बदामचा सत्ता बदामचा सत्ता आलेला आहे पत्त्यामधून, तर त्याच्यावरती आपल्याला काय भाष्य करायचंय, तर त्याच्यासाठी एखादा प्रश्न विचारा. बदामचा हॅलो सर. सत्ता आपल्याला काय दर्शवू शकतो? हॅलो सर. हा बोला. हा बोला. आता बदामच्या पानामध्ये समजा हा. तिथे तिरी आली किंवा पंजे आला, तर तो मनाचा कारक असल्यामुळे कर्क राशी मनाचे संबंधित आहे, त्यामुळे तिथे रिझल्ट चांगले तसे भेटतात का फास्ट मध्ये? बघा, आता ज्या वेळेला तिरी किंवा पंजा येईल तर त्यावेळेला तिथला ग्रहच बदलून जातो. हो, ग्रह बदलतो. आता पंजे आला म्हणजे बुधाचं कार्ड आलं ते, मग तिथे व्यवहाराच्या बाबतीत आणि सुखाच्या बाबतीत का फास्ट पण आहे का बा, त्याला सुखाच्या भावना लवकर मिळतील, तर असा काही व्यवहार ज्ञान चांगलं भेटेल, अशा काही भावना तिथे होतील का? आता बघा कसं आहे की जलतत्वामध्ये तिथे तीन तीन राशी आहेत. आता आपण फक्त इथे एकाच राशीचा विचार केला आणि जर समजा जलतत्वामध्ये आपण बाकीच्या राशींचा विचार जर करू, तर त्याच्यामध्ये ते वृश्चिक राशी आहे. तर वृश्चिक राशी म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप वेगळी तत्व आहेत. ती तत्व गूढ तत्वाशी सुद्धा संबंधित आहेत, ती तत्व अग्रेसिव्हनेसशी सुद्धा संबंधित आहेत आणि त्याच्यानंतर ती तत्व अचानक एखादी गोष्ट घडवून आणणारी आहे. पण मीन राशीचं कसं आहे, मीन राशी ही अर्ली रिटायरमेंट घेणारी राशी आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीपासून लवकरात लवकर ती तिथून बाजूला होणारी किंवा फारकत घेणारी अशी राशी आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्याच्याकडचे जे काही गुणधर्म आहेत तर ते थोडेसे वेगळे आहेत. मीन राशी काय म्हणते की मीन राशीचं तत्व आहे की एखादी गोष्ट हाती घेतल्याच्या नंतर लवकरात लवकर जर ते काम पार पडलं तर ठीक, नाही तर मग आपण त्याच्यापासून लवकर दूर व्हावं. किंवा कधी कधी मीन राशीची व्यक्ती किंवा मीन राशीमध्ये जर समजा एखादा अमुक एक ग्रह असेल तर त्याच्या अनुसरून तो त्याच्यामध्ये विचार असा करतो की मी ह्या कामापासून तिथून लवकरात लवकर बाजूला होऊन जाईल, आता मला याचा कंटाळा यायला लागला, नवीन काहीतरी करू किंवा दुसरं काहीतरी करू किंवा कधी कधी निवृत्ती घेऊ, अशा तऱ्हेचा सुद्धा त्याच्यामध्ये भाग जो आहे तो तयार होतो. बरोबर आहे. आता जेव्हा आपण ह्या जलतत्वाच्या बाबतीमध्ये तिथे नेपच्यूनचा विचार करतो, तर जलतत्वाचा नेपच्यून म्हणजे बदामचा सत्ता जो आहे तो बदामचा सत्ता काय दर्शवतो की बदामचा सत्ता असं म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती तिथे वृश्चिक राशीच्या संबंधित काही प्रश्न असेल, समजा एखाद्याचा प्रश्न असा आहे की मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मला त्याच्यामध्ये यश चांगल्यापैकी मिळेल का. बघा, इथे काय आपला प्रश्न आहे, मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मला तिथे चांगल्यापैकी यश मिळेल का. आता याच्यामध्ये आपल्याला चार राशी आहेत. पहिली राशी आहे कर्क राशी, दुसरी राशी आहे वृश्चिक राशी आणि तिसरी राशी आहे मीन राशी. आता पहिली कर्क राशी आहे तर ती काय दर्शवते त्याच्यामध्ये, तिथे असं दर्शवलं जातं की तुम्ही जे काही इंजिनिअरिंगच्या संबंधितलं शिक्षण घेणार आहात, विज्ञानाच्या संबंधितलं शिक्षण घेणार आहात, इंजिनिअरिंग म्हणजे विज्ञानच आहे, तर विज्ञानाच्या संबंधितलं जे काही शिक्षण घेणार आहात तर ते शिक्षण तुम्हाला लवकरात लवकर पार पाडण्यासाठी हा जो काही आलेला पत्ता आहे तो असं दर्शवतो, संकेत असं दर्शवतो तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल, मदत मिळेल आणि तुम्ही त्याच्यामधून पुढे जाऊ शकाल. आणि तुमचं लवकरात लवकर उत्तम रीतीने तुमच्या मनाप्रमाणे, कारण जलतत्वाची कर्क राशी आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ते यश मिळू शकेल, असाही त्याच्यामध्ये संकेत दर्शवला जातो. त्यानंतर तिथे वृश्चिक राशीच्या अंतर्भाव जर आपण समजा त्याच्यामध्ये केला तर वृश्चिक राशी ही स्वयं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी टेक्निकल गोष्टींशी रिलेटेड असणारी राशी आहे आणि ती त्याच्यामध्ये या जातकाला चांगलं यश मिळवून देणार आहे. परंतु त्याच्यामध्ये भाग असाही दर्शवला जातो कधी कधी जातकाचं मन जे आहे ते वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टींकडे वळेल आणि त्याच्यामध्ये जातक कन्फ्यूज होऊन जाईल, कारण वृश्चिक राशी जी आहे ती कन्फ्युजन सुद्धा दर्शवते. पण जातक ज्या गोष्टीसाठी तिथे प्रवेश घेणार आहे तर ती गोष्ट कायमस्वरूपी जातक त्याच्यावरती ठाम राहील, परंतु मधल्या काळामध्ये त्याचा मनाचा प्रवास
हा अनेक ठिकाणाहून होईल. त्यानंतर तिथे गुरुतत्वाची राशी ही सुद्धा जलतत्वाची राशी आहे. मग तुम्ही त्याला असंही सांगू शकता की जेव्हा गुरुतत्वाची जलतत्वाची राशी ते आपल्याला अभ्यासायची आहे, त्यावेळेला तिथे तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयावर ठाम राहा, नाहीतर तुमचं मन अनेक ठिकाणी उसळी मारण्याचा प्रयत्न करेल. आज हे नाही तर उद्या ते नाही तर परवा ते, अशा तऱ्हेचा काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश तर मिळणार नाही, तुमचा वेळ वाया जाईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये निवृत्तीकडे खेचले जाल. निवृत्तीकडे म्हणजे काय, एखादी गोष्ट सोडून देण्याच्यासाठी तुम्ही तिथे प्रयत्न कराल आणि त्याच्यामध्ये तुमचं यश तुमच्यापासून दुरावेल, असं तुम्ही त्याला सांगू शकता. याच्यामध्ये तिथे तुमचं आर्थिक नुकसान देखील होण्याची संभावना आहे. परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये ठाम राहिलात तुमच्या मुद्द्यांवरती, त्याला नक्कीच त्याच्यामधून चांगला प्रतिसाद मिळेल, हे तुम्ही त्याला सांगू शकता. ओके. म्हणजे जातकाला जेव्हा आपण उत्तर देणार आहोत तेव्हा जातकाचा प्रश्न काय आहे हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. कधी कधी जातकच व्यवस्थित प्रश्न विचारत नाहीत. जातक काहीतरी भलतच विचारत असतो, जातक काहीतरी भलतच बोलत असतो. ठीक आहे. तर तसं न करता त्याच्यामध्ये त्याला सांगायचं की तू तुझा प्रश्न एका व्यवस्थित त्याच्यामध्ये तिथे विचार. बरं, बोला आणखीन काय. बोला. आणखीन कोणाला काय विचारायचं. हॅलो, कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय. हा बोला कुलकर्णी सर. हा नाही पाहिजे तर पुढचं घेऊ शकता. म्हणजे आता चारही सत्य झाले ना आता सर. हो हो. आता आता मला एकच त्याच्यामध्ये विचारायचं की जेव्हा हे 7 आकड्याचा संबंध येतो तेव्हा कुठे ना कुठेतरी इंट्युशन गूढ तत्वाचा अंतर्भाव हा आपल्याला करायचा आहे, हे बरोबर आहे का? येस. हो हो हो. नेपच्यून ग्रह जो आहे हा तुम्हाला इंट्युशन्स, अंतर्मन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दर्शवत असतो. अथांगता दर्शवत असतो. कधी कधी अथांगतेमध्ये खूप शांतता असते आणि नेपच्यूनला अशा प्रकारची शांतता जी आहे ती त्याच्यामध्ये अतिप्रिय आहे. त्यानंतर एक दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये तिथे केतू संदर्भात विचार करतो, तर केतू हा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच ग्रहाच्या आधीचा ग्रह आहे. आधीचा ग्रह म्हणजे काय, जेव्हा आपण केतूच्या बाबतीमध्ये विचार करतो तर केतू हा त्याच्यामध्ये गुरुच्या पुढची स्टेप अवलंब करणार आहे. म्हणजे जर गुरु ज्याला आपण म्हणतो की तो मंदिरातला पुजारी असेल, तर केतू सारखा ग्रह जो आहे हा केतू सारखा ग्रह तिथे संन्यासाची भूमिका दर्शवतो की त्याने अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो, अनेक गोष्टींपासून त्याने तिथे फारकत घेतलेली असते, अनेक गोष्टी त्याने तिथे सोडून दिलेल्या असतात किंवा तो एका वेगळ्या युनिफॉर्म मध्ये एका वेगळ्या नियमांमध्ये जगण्याचं त्याने ठरवलेलं असतं. अशा तऱ्हेचा केतू आहे. आणि नेपच्यून असा आहे की नेपच्यून हा ह्या दोन्हीही पायऱ्या चढून त्याच्यावर निघून गेलेला असतो. म्हणजेच काय की नेपच्यून हा त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने या सगळ्यांच्या संपर्कातच नसतो. त्याची कनेक्टिव्हिटी ही डायरेक्ट झालेली असते आणि डायरेक्ट कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नेपच्यूनचा संपर्क, नेपच्यूनचा संबंध जो आहे हा त्याच्यामध्ये डायरेक्टली त्या परमतत्वाशी दाखवलेला आहे. म्हणून आपण नेपच्यून वरून इंट्युशन्स पाहतो. नेपच्यून ज्योतिष शिकण्याचा कारक नाही, नेपच्यून ज्योतिष सांगण्याचा कारक नाही, लक्षात घ्या. पण नेपच्यून कडे एक अंतर्मनाची शक्ती किंवा इंट्युशन पॉवर ज्याला आपण म्हणतो, इंट्युशन पॉवर जी आहे ती इंट्युशन पॉवर नेपच्यून कडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता काही वेळेला लोक त्याच्यामध्ये नेपच्यून हा ज्योतिषचा कारक आहे असं सांगतात, तर कदापि नाही, नेपच्यून ज्योतिषचा कारक नाही. ज्योतिष न येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा चांगल्यापैकी इंट्युशन्स असतात. तो घरात बसून तिथे सांगू शकतो काही गोष्टी, ह्या अशा आहेत या तशा आहेत. असं त्याचा आणि ज्योतिषचा काही संबंध नाही. ज्योतिष हे तर्कशास्त्राशी निगडीत असलेलं शास्त्र आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जी आहे तर ती आपण हे करू शकतो. येस सर, थँक्यू. हे चांगली माहिती सांगितली की नेपच्यूनचा नक्की अर्थ सांगितला. नेपच्यून आता काही वेळेला अनेक बिलं जी आहेत ती नेपच्यून आणि हर्षलवरती अशी फाडली जातात. म्हणजे कसं, काही अमुक एक युद्ध झालं
तमुक एक रोगराई आली, त्याच्यानंतर इकडे काहीतरी मार्केट घसरलं, तिकडे काहीतरी आणखी दुसरं काहीतरी झालं, तिसरं काहीतरी झालं, हे सरकार पडलं का ते सरकार आलं, तर ते नेपच्यून आणि हर्षलवर अशी बिलं फाडली जातात. कधी कधी जातं म्हणजे त्याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणणं असं आहे की जो ज्योतिष असतो त्याला 9 ग्रहच व्यवस्थित कळत नाही, आणि तो त्याच्यानंतर ह्या 3 ग्रहांवरती नेपच्यून, हर्षल, प्लुटो जे कोणालाच व्यवस्थित माहिती नसतं त्यांच्यावरती दे धनाधन बिलं फाडून द्यायची. लोकांनाही काय कळतंय, म्हणजे इंजेक्शन मध्ये पाणी भरून दिलं तर त्या माणसाला काय कळणार आहे पेशंटला, असा तो भाग सर असतो. आता आता एक लेख वाचण्यात आला सर, या हा मेषेत हर्षल नेपच्यून आहे ना प्लुटो, हा आणि आता हा सप्तमात तुळेत मंगळ आलाय, त्यांच्या समोर समोरासमोर आता मोठं युद्धाचं जे इस्रायलचं हा आहे ते खापर हा यांच्यावर फोडून टाकले. बा मग हे असंच असतं हो. आता त्याचं जर टेक्निकल अनालिसिस करायला सांगितलं ना तर ते करणार नाहीत. आता मला सांगा, मी लहान असल्यापासून जेव्हा डीडीच्या न्यूज पाहत होतो दुपारी, ज्या 2 का 2:30 वाजता ज्या काही न्यूज लागायच्या, दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या लागायच्या, आणि ते अशा काय म्हणतात त्याला, बॉब कट केलेल्या त्या ज्या न्यूज रीडर होत्या, त्यांचं नाव नाही आठवत आहे मला, पण त्या जेव्हा हिंदीतल्या न्यूज सांगायचा की तेव्हापासून यासर अराफात ज्या वेळेला जिवंत होते तर तेव्हापासूनची जी काही यांची जी काही भानगडी आहेत त्या चालू आहेत, मग ती बिलं कोणावरती फाडणार मला सांग. गाझा पट्टी पे आणि ये हमला हुआ है, वो हमला हुआ है. आणि सर म्हणजे मी सर त्या लहानपणी प्लुटो शाळेत असल्यापासून. आणि सर तो हा प्लुटो ते 1871 साली त्याचा जन्म म्हणजे शोध लागलाय, हे पण त्या लेखात आहे. म्हणजेच 1871च्या अगोदर युद्ध झाली ती कुणाच्या नावावर? मग प्लुटो जर नव्हताच तिथे अस्तित्वात, तर मग त्याच्या अगोदर युद्ध झाली नाहीत का? मग तेच तर मला म्हणायचं आहे. आणि आपल्याकडे आपल्या भारत भूमीवरती हे शास्त्र इतकं आधीपासून प्रगल्भ आहे की त्यावेळेला ऋषी मुनी सहज सांगायचे. आता महाभारतामध्येच बघा, महाभारतामध्ये जर आपण बघितलं तर धर्मराज युधिष्ठिर धर्मराज युधिष्ठिर जे आहेत तर त्यांचा सल्लागार कोण होता? भगवान कृष्ण तर सोबत होतेच, तर तिथे दुसऱ्या कोणाचं काही हे नाहीच. पण सहदेव जे होते, त्यांच्या 5 पांडवांपैकी सहदेव हे उत्तम ज्योतिषी होते. सहदेव आणि नकुल सहदेव हे दोन्ही जुळे होते, कारण त्या अश्विनी कुमारांचे पुत्र होते. माता कुंतीच्या पोटी जन्माला आले, आणि अश्विनी कुमार हे 2 देव आहेत. आणि त्याच्यामध्ये सहदेव हे जे होते तर ते उत्तम ज्योतिषी होते. आणि त्याच्यामध्ये ते जेव्हा एखादी गोष्ट युद्धाच्या बाबतीतली असायची तर त्यावेळेला ते फक्त सांकेतिक स्वरूपामध्ये सांगायचे की आपल्याला असं नाही, असं केलं पाहिजे. पूर्ण ज्योतिष कधीच उलगडून सांगायचे नाहीत, कारण तिथे असं वरदान होतं त्यांना की ज्या क्षणाला तू पूर्ण ज्योतिष उलगडून सांगशील त्या क्षणाला तुझा मृत्यू होईल, असं आहे. म्हणजे ज्योतिषाला पण बऱ्याच मर्यादा असतात, त्या काळी होत्या तर आताही कितीतरी असतात, पण आता तर काय म्हणजे विचारू नका. ते धनाधन काही इच्छा काही धमाल सांगितली जाते, असं आहे. हर्षल प्लुटो मंगळ समसप्तकात म्हणून युद्धाचं जागतिक काय काय कारण. संबंधच नाही हो. आता हर्षल, प्लुटो, मंगळ समसप्तक. आता तर तुम्हाला एक सांगतो, अं, जे नेतन्याहू, जे बेंजामिन नेतन्याहू जे याचे इस्रायलचे जे हे आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान जे आहेत, तर त्यांचा जो काही चेहरा जर आपण अभ्यासला तर तो पूर्णपणे मंगळाच्या अखत्यारीतला आणि वृश्चिकेच्या अखत्यारीतला आहे. मंगळाचा प्रभाव असलेला चेहरा. मंगळाची व्यक्ती ही युद्ध हे करणारच. आणि त्यांचा जर आपण इतिहास पाहिला, इस्रायलचा जर आपण इतिहास पाहिला, तर आज ते लोक युद्ध, व्यापार आणि धर्मरक्षण ह्या 3 गोष्टी करत 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 इथपर्यंत आलेले आहेत आणि एवढे सक्षम झालेले आहेत. म्हणजे बुध सुद्धा अवलंबलेला आहे, गुरु सुद्धा अवलंबलेला आहे आणि मंगळ सुद्धा अवलंबलेला आहे. आणि हा त्यांचा आजचा मसला नाहीये, हा अनेक वर्षांपासूनचा आहे. आणि कधी ना कधीतरी कुठल्या तरी गोष्टीवरती तिथे निर्णय हा लागतोच. आता ज्या वेळेला तिथे भारताने
एअर स्ट्राईक केलं किंवा त्याच्यानंतर तिथे उरी अटॅक केला वगैरे, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी झाल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तिथे मनमोहन सिंग जेव्हा होते तर तेव्हा झाल्या काय या गोष्टी? तेव्हा ह्या गोष्टी नाही झाल्या. कारण तिथे जो नेता आहे त्या नेत्याची प्लॅनेटरी पोझिशन स्ट्रॉंग असावी लागते. राजकीय इच्छाशक्ती ज्याला आपण म्हणतो, ती राजकीय इच्छाशक्ती ही त्या नेत्याच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असते, जो मुखिया आहे, जो म्होरक्या आहे. मग त्यावेळेला तिथे कोणाची इच्छाशक्ती हवी? मंगळाची इच्छाशक्ती हवी, शनीची इच्छाशक्ती हवी. मग तो अशा प्रकारची पावलं उचलतो आणि मग अशा गोष्टींना तो तिथे अंजाम देत असतो. मग इथे हे आहे, तिथे ते आहे, काहीतरी त्याच्यामध्ये आपलं म्हणजे चाललंय ना, एखादा तवा गरम आहे ना, त्याच्यामध्ये आपले 4 व्हिडिओ शेकून घ्यायचे मस्तपैकी. त्याच्यात काही मजा नाही. आपण मिसगाईड करतो लोकांना. असं. बरं, पुढे बोल. हा, नागरे साहेब. हो सर, आणि मंगळ राहू बद्दल एक चकार शब्द नाही हा. खरा तर राहू आहे तिथे, पण त्याबद्दल एक शब्द नाही. फक्त हर्षल प्लुटो, म्हणजे जे माहित पण आता नाही किंवा त्याचा मला सांगा की हा, आतंकवादी खरा तर कारवाया राहू ज्या आहेत, मंगळ अंगारक योग आहे समजा, किंवा काय मंगळ राहू, तर तिथे काहीतरी संशयाचं वातावरण किंवा अ, हे होऊ शकतं, बॉम्ब ब्लास्ट वगैरे, रॉकेट. पण बाकीचं आता, आणि तो जो मेदनीय ज्योतिष आहे ते आम्हाला माहीतच नाहीये. तुमच्याकडून कधीतरी शब्द ऐकतो, त्याच्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करणं चुकीचंच आहे. आम्ही मुळात मेदनीय तुम्ही म्हटलं हा ज्योतिषी प्रश्न कुंडली कधीतरी कशी विचारू मांडावी, सरांना तुम्ही. मुळातच हा, मेदनीय ते काही ज्योतिषी माहीतच नाही, कुंडली कशी अनिविज्ञ आहे आम्ही. मांडावी आणि एखाद्या राष्ट्राचं लग्न आपण कसं ठरवावं याच्याबद्दल तिथे अधिकृत असं वक्तव्य एकाही माणसाने आपल्या लेखामध्ये केलं नाही, पुस्तकामध्ये केलं नाही, ना आपल्या भाषणामध्ये केलेलं आहे, ना त्याने शिकवलेलं आहे ठामपणे की बाबा भारताचं लग्न हे आहे. नाहीच सांगू शकत तुम्ही. कसं सांगणार तुम्ही भारताचं लग्न अमुक आहे म्हणून? कधी जन्म झाला भारताचा माहिती आहे का? अमेरिकेचं नाव पहिलं क्रौंच होतं, क्रौंच देश होतं, हे माहिती आहे का? महाभारताचं जेव्हा कुरुक्षेत्रातलं युद्ध झालं त्यावेळेला तिथे तिथून सुद्धा योद्धे आले होते इथे. आणि मग आपण काय सांगतो, वास्को दी गामाने भारताचा शोध लावला. अरे तो गाढव तिथं शोधत शोधत आला, त्याला शोध लागला. त्याने शोध नाही लावला, त्याला लागला शोध. त्याला कळलं की इथं हा देश आहे. काही आपण कोणाच्या नावावरती काही खपवत असतो, आपलाच इतिहास आपल्याला धड माहिती नसतो. असं. बरं, बोला आणखीन. लेले सर, मॅडम बोला. माझ्या मैत्रिणीचा प्रश्न आहे, हा, विचारू का? बोला बोला, विचार ना. तिला नोकरीमध्ये अत्यंत त्रास आहे. बर. म्हणजे सुट्टी नाही आणि काम भरपूर. म्हणजे तिच्या आईचं ऑपरेशन होतं तरी सुट्टी नाही दिली वगैरे वगैरे. म्हणजे तर नोकरी सोडावी का इतक्या विचारात ती आलेली आहे. पण सरकारी नोकरी आहे म्हणून पुन्हा एकदा विचार करावासा वाटतोय. तर काय करावं? बर, मग आता आपण या पत्त्यावरून ते पाहायचं आहे का? हो, चालेल ना. बर, सांगा कुठला पत्ता. बदाम सत्ता ना, बदाम सत्ती ना. बर, बदामच्या मी ते चालू आहे, सत्यावर. ते चालू आहे म्हणून मी विचारलं. बर, आपण बदामच्या सत्यावरून तिथे सांगूया किंवा बदामच्या सत्यावरून त्यांनी तिथे थोडा वेळ पेशन्स दाखवणं गरजेचं आहे. इथे मी कुंभ राशीचा विचार करेन, कारण तुम्ही उल्लेख केला की ती सरकारी नोकरीशी संबंधित व्यक्ती आहे. मग आता तिथे मी असं सांगेन की त्यांनी थोडं पेशन्स दाखवावे, संयम दाखवावा, तत्काळ काही निर्णय घेऊ नये. शनी आपल्याला बऱ्याचदा असे अनुभव देतो की जे अनुभव आपल्या जीवनामध्ये कटू वाटण्यासारखे असतात. म्हणजे ज्या वेळेला आईचं ऑपरेशन आहे आणि त्या मुलीला सुट्टी मिळाली नाही किंवा तिला तिथे आईजवळ थांबता आलं नाही, तर ही तर थोडीशी वेदनादायकच गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये तिथे त्यांनी तरी पण संयम दाखवावा आणि त्यानंतर तिथे समोरचा काळ जो आहे, म्हणजे पुढे येणारा जो काळ आहे, तो काळ त्याच्यामध्ये बदलेल आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल होईल आणि त्यांना जी काही मिळणारी बदली आहे किंवा जी काही मिळणारी दुसरी पोस्टिंग आहे किंवा जे काही त्यांना दुसरं एखादं जागा जी आहे कामाची ती मिळेल, तर त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन दर्शवलं जातं. परंतु त्यांना तिथे थोडा काळ वाट पाहावी लागेल. काही गोष्टी ज्या आहेत त्या कालांतराने मनासारख्या होतील, लवकर मनासारख्या होणार नाहीत. आणि याच्यासाठी
त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, आता मी तुम्हाला एक गोष्ट, जर तुम्ही त्यांना हे करत असाल, तर मी तुम्हाला सांगतो की ह्या व्यक्तीने जलतत्वाचं पूजन करणं किंवा जलतत्वाचा जो सन्मान आहे तो करणं फार गरजेचं आहे. आता ही तर अग ते अत्यंत कसं पर्सनल गोष्ट करायचं? झाली. सांगतो तुम्हाला, ही तर अत्यंत पर्सनल गोष्ट झाली की ही फक्त तीच व्यक्ती सांगू शकते की ह्या व्यक्तीच्या कडून पाणी जे आहे, जलतत्व जे आहे, या जलतत्वाचा अपमान होणे, जलतत्वाला तिथे काही नुकसान होणे, अशा तऱ्हेचा भाग यांच्याकडे झालेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर तिथे ह्या व्यक्तीला आर्थिक संकट जी आहेत, तर ती आर्थिक संकट अनेक वेळेला वारंवार येत गेलेली आहेत. वारंवार त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागलेला आहे. पैसा प्रचंड यांचा वाया गेलेला आहे आणि तो आत्ताच्या काळामध्ये गेलेला आहे. सध्याच्या काळामध्ये मागीलच्या 1-3 वर्षामध्ये गेलेला आहे का लेले मॅडम? हो हो, तसा थोडाफार गेलाय, वाया गेलाय. म्हणजे यांच्याकडून जलतत्वाचा, पाण्याच्या संबंधित असणारा काही भाग आहे तर त्याचा त्यांच्याकडून अपमान झालेला आहे. त्यांनी जलतत्वाला प्रसन्न करावं, त्याचं पूजन करावं, वरुण देवाला नमस्कार करणं, वरुणाच्या पत्नीला नमस्कार करणं, माता लक्ष्मीला नमस्कार करणं, नारायणाला नमस्कार करणं, या गोष्टी कराव्या आणि शिवाला जलाभिषेक करावा. त्यांच्या ह्या समस्या सॉल्व्ह होतील. मनासारखी गोष्टी यांना मिळून जाईल. बदली घ्यावी का असं डोक्यात नाही, विचार आलाय तिच्या. नंतर बदली घ्यावी, एवढ्यात बदली घेऊ नये. एवढ्यात वाट बघावी फक्त. थोडा संयम करावा. मी मगाशीच म्हटलं, थोडा हो संयम हो, करावा. बरं, ठीक आहे. बरं, ठीक आहे, ओके. चला, आता आपल्याला पुढे पण जायचं आहे. जलतत्वाचा अपमान झाला कशावर ना, म्हणजे? आता तो ह्या पत्त्यातला भाग नाहीये मॅडम, हा बर पत्त्यांच्या पलीकडचा भाग आहे. बर बर, ठीक आहे. तुम्ही प्रश्न अगदी असा सिरियस विचारला म्हणून मी त्याच्यावरती तुम्हाला उपायासकट उत्तर दिलं. सर थँक्यू. एक विचारू का सर? बोला. सर माझा माझा मुलगा आहे ना 17 वर्षाचा आहे, तर तो ना आता वारंवार गेले 2-3 महिने असं सारखं म्हणतो की ही घटना घडून गेलेली आहे, ही घटना घडून गेली आहे, अशी घटना झालेली. हे वाक्य ना वाक्य हे असं बोललेलं त्याला असं वाटतं की हे झालेलं आहे म्हणून. तर असं हे होण्यामागं काय कारण असेल सर? म्हणजे त्याच्या लग्नी केतू आहे. बोला. तर असं असं का वाटत असेल, आणि तेही आत्ता, म्हणजे की या वयाच्या ह्या टप्प्याला, की जीवनात ह्या घटना घडून गेल्या आहेत असं. अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या त्याला असं वाटतं की मी हे जगून झालंय माझं असं. ऍक्च्युली मॅडम, हा भाग असा आहे की हा भाग सुद्धा चंद्र, नेपच्यून, वृश्चिक राशी आणि केतू या 4 घटकांकडे येतो. तर या 4 घटकांशी ज्या वेळेला ह्या जातकाचा संबंध आहे आणि असणार आहे, एक तर चंद्र नेपच्यूनची युती असणं, किंवा चंद्र नेपच्यून तिथे योग्य स्थानामध्ये असणं, वृश्चिक राशी, आता केतू तर तुम्ही सांगितलं लग्नामध्ये आहे, आणि वृश्चिक राशीमध्ये एखादा ग्रह असणं, तो त्याच्यामध्ये तिथे असे संकेत दाखवतो. पण तो बोला. मनुष्य खरंच हे जगून झालेलं असतं का सर? ही गोष्टी म्हणजे अशाच्या अशा आणि जगून झालेल्या असू शकतात का सर? म्हणजे मॅडम, कसं आहे की जसं टाइम ट्रॅव्हल हा जो एक पार्ट आहे ना, टाइम ट्रॅव्हल म्हणजे कावळा हा असा एक पक्षी आहे की तो असं टाइम ट्रॅव्हल करू शकतो. हो सर, आणि तशाच ऐकलंय हो. प्रकारचा, हा, आणि तशाच प्रकारचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये काही वेळेला काही लोकांना मिळत असेल, तर त्याच्यामधून त्यांना, आणि असं एका नाही अनेक लोकांना अशा तऱ्हेच्या गोष्टी दिसतात, वाटतात की हे होऊन गेलेलं आहे. म्हणजे आत्ता जो क्षण मी जगलो तो ह्याच्या आधी मी जगलेलो आहे असाच्या असा असं एकदम होऊन जातं. आणि हे होण्याचं जे काही वय आहे, तर हे साधारणतः वयाच्या 23 ते 25व्या वर्षापर्यंत प्रकर्षाने होतं, ज्या जातकाला पुढे जाऊन काही अध्यात्मामध्ये प्रगती होणार आहे किंवा त्याला इंट्युशन पॉवर मिळणार आहे. 23 ते 25 वर्षापर्यंत तर सहज त्यांना अशा प्रकारचं होतं.
तर आपल्याकडे पण असे बरेच लोक असतील की त्यांना असा अनुभव आला असेल 23 ते 25 वर्षापर्यंत. मला आले सर, म्हणजे खूप वेळेला आले, पण काही नंतर नंतर सुद्धा आले थोडेसे. पण एक्झॅक्टली की ही घटना हे स्थळ बघितलंय 100% जाणवत असते सर. आणि तुम्ही कावळ्याचं काय बोलला, एकदा परत सांगता का? मला ऐकून नाही आलं नीट. टाइम ट्रॅव्हल, जो कावळा जो आहे हा हा, अनेक युग एका वेळेला तो जगत असतो, हो का? काक पक्षी, ओके. असं म्हटलेलं आहे. आता त्याच्याबद्दल माझा काही अधिक अभ्यास नाही, म्हणून मी काही जास्त त्याच्यावरती भाष्य केलं नाही. ओके. तर त्याचा चंद्राशी डायरेक्ट नेपच्यूनचा संबंध नाही, पण पंचमात नेपच्यून आहे मकर राशीतला ना, तर शनी चंद्र एकत्र त्याचे कर्क राशीत आहेत. म्हणजे अशा अशा प्रकारे जर हे त्याचा स्वामी बरोबर म्हणजे पंचमात नेपच्यून मकरेत आणि त्याचा स्वामी शनी चंद्राबरोबर कर्केत असा. असं ते खूप तो असं आलाच ते ना शेवटी संबंध. हा, तर आलाच आणि संबंध, त्याच्या असा डायरेक्ट संबंध न येता. हा. आणि वृश्चिक राशीत कुठलंच ग्रह नाहीये सर. तृतीया तो ओके. वृश्चिक रास आहे. मंगळ दशमात आहे त्याचा. प्रथम स्थानात नेपच्यून असेल तरी पण सर इंट्युशन होतात ना. प्रथम स्थानात नेपच्यून असेल, धनस्थानात नेपच्यून असेल, अष्टमात नेपच्यून असेल, चंद्र नेपच्यूनची युती असेल, त्यावेळेला अशा प्रकारचा भाग होऊ शकतो. पंचमात पण ना. पण केतू सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या काही गोष्टी देऊ शकतो. केवळ नेपच्यूनच देईल असं नाहीये, पण जो केतू आहे तो केतू सुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी देऊ शकतो. बऱ्याचदा त्याच्यामध्ये असा भाग होतो की केतूला आपण विसरून जातो. केतू सुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टींचं दर्शन माणसाला घडवत असतो. मला ज्यांना केतूमुळेच काही, वाटतंय सर एक लग्नीच्या. मिनिट ऐका, हा ऐका आणि ऐका ऐका, 1-2 मिनिटं ऐका. कसं असतं माहितीये का, काही वेळेला एखाद्या जातकाला ते कधी कधी काही गोष्टी दिसतात ज्या इतरांच्या नजरेला दिसत नाहीत. ज्या इतरांच्या नजरेला दिसत नाहीत अशा गोष्टी काही वेळेला ज्या माणसाला दिसतात, तर त्यांच्यावरती सुद्धा केतू आणि राहू या 2 ग्रहांचा खूप मोठा प्रभाव असतो. केतू आणि राहू अशा वेगवेगळ्या गोष्टी माणसाला दाखवत असतात. बघा, काही वेळेला लोकांना म्हणजे अमुक एक जी गोष्ट इतरांना दिसत नाही, भूत प्रेत पिशाच ज्याला आपण म्हणतो, ती इतरांना नाही दिसत, तर त्यावेळेला ती दिसत नाही, तर ती काही वेळेला काही लोकांना दिसते. त्याच्यामध्ये केतूचा सहभाग जो आहे, केतूचा सहभाग जास्त असतो. आणि नेपच्यून काय करतो, तो नेपच्यून लिंक लावून देतो. नेपच्यून दाखवत नाही, नेपच्यून लिंक लावून देतो. ऑटोमॅटिक मग तुमचा मेंदू जो आहे तो तिथे तसा ऑपरेट व्हायला लागतो. तुमची जीभ जी आहे तशी ऑपरेट व्हायला लागते, बोलायला लागतं. तर इव्हन अभ्यासात तो असं म्हणतो की हे टॉपिक माझा शिकून झालाय. म्हणजे ते असं सारखं तो मला, अगं हे झालेलं आहे माझं, मी हे शिकलेलो आहे ऑलरेडी. म्हणलं तर तू काय, म्हणलं पोटात सगळं शिकून आलास का? म्हणजे असं मी त्याला असं मॅडम, ते पोटातून हसण्यावारी शिकून नेत येण्याचा राहते. प्रश्न नसतो. भाग असा असतो की कधी कधी एखाद्या व्यक्तीला हे असं जेव्हा वाटतं की नाही हे माझं करून झालेलं आहे किंवा हे मी आधी इथं आलेलो आहे, तर तो भाग जो आहे तो त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी त्याच रूपामध्ये, त्याच स्वरूपामध्ये पाहिलेला असतो असं नाही. आपल्याला मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनीमधून मिळतो, तर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आपण अशा प्रकारचा भाग जो आहे तो पाहिलेला असतो, तिथे येऊन गेलेलो असतो, तिथे आपण पास झालेलो असतो. मनुष्य जन्मामध्येच असेल याच्याबद्दल शाश्वती नाही, परंतु 84 लक्ष योनीमधून आपण जेव्हा प्रवास करतो, कुठे ना कुठेतरी आपल्याला तो जो एक मेंदू आपला काही गोष्टींची साठवण करून ठेवतो ते दाखवतो. त्याचे इंट्युशन होऊ नये म्हणून काय करावं, कारण त्रास होतो काही वेळेला ना. काय नाही आणि करायचं, जे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी काही करायचं नाही, ते पुढच्या ते गोष्टी होणारच. म्हणजे असं आपल्याला वाटतं आता हे घडणार आहे, आणखीन परमेश्वराशी टेन्शन संधान, येतं. तो कशाला टेन्शन येतं? असं बघा, चिंता तर सगळ्यांना सारखीच वाटत असते, आता पुढे काय होणार आहे अशी चिंता तर सगळ्यांना सदा सर्व काय असते. त्याच्यात काय, मग काय आपल्याला मेंदूच बाजूला काढून ठेवायला लागेल.
असं नसतं मॅडम. काही करायचं नाही. तुम्हाला येणारी प्रत्येक इंट्युशन जी आहे ती काय इंट्युशन म्हणजे काही सतत तुम्हाला सतत सगळ्या गोष्टी जाणवत असतात का? तर तसं नसतं. सतत नाही, पण असं कोणाचं काय होणार असेल, मरण येणार असेल तर ते दिसतं पुढे आधीच असं. कशाला आपण आपण त्याच्यात काही करू शकतो का? जे असेल ते परमेश्वराकडे मांडायचं. आणि हे काही थांबवता वगैरे येत नाही. हम्म. बर, तर विषय भलतीकडे चाललाय, बोला. हॅलो. बरं, आता आपल्याला अग्नितत्वाचा विचार करायचा आहे. जे किलवरचा विचार करायचा आणि किलवरचा याच्यामध्ये आपल्याला शनीचा विचार करायचा आहे. ज्या वेळेला आपण तिथे अग्नितत्वाच्या 3 राशी मेष, सिंह आणि धनु याच्यामध्ये जेव्हा आपण शनीच्या तत्वाचा विचार करतो, जेव्हा एखाद्या वेळेला काही प्रश्न आला असेल तर त्यावेळेला जर समजा तिथे शनीच्या तत्वाचा विचार आणि अग्नी तत्वाचा विचार जो आहे तो आपल्याला एकत्रितपणे मांडायचा असेल तर तिथे शनी आणि अग्नितत्व, बऱ्याचदा असं सांगितलं जातं की शनी आणि अग्नितत्वाचं कधीही जमत नाही. अग्नितत्वातल्या कुठलाही राशीतला जर शनी असेल तर तो माणसाला प्रचंड कष्ट देतो वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यानंतर धनु राशीच्या शनीचं असंही सांगितलं जातं की तो कोदंड शनी आहे. बरोबर, कोदंड शनी आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं, पण त्याच्या फलादेशाबद्दल तर काहीच कधी सांगितलं जात नाही. आता त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की जर समजा शनी सारखा ग्रह हा त्याच्यामध्ये मेष राशीच्या तत्वामध्ये, आपण जर अग्नि तत्वामध्ये जर समजा आपल्याला अभ्यासायचा असेल किंवा एखाद्याचा पत्ता आपल्याला प्रश्न पाहताना त्याच्यामध्ये किलवरचा एक्का आला असेल तर किलवरचा एक्का आल्याच्या नंतर जातकाने आपल्याला असं विचारलं की मी कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करू. बरोबर आहे, जातक पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि जातकाने आपल्याला असं विचारलं की मी कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करू. आणि त्यावेळेला तिथे किलवरचा एक्का आला असेल, सॉरी, अठ्ठा आला असेल आणि किलवरचा जर अठ्ठा आला असेल तर त्याच्यामध्ये मेष राशी म्हणजे अग्नितत्वातला शनी हा त्याच्यामध्ये लोखंडाच्या संबंधित फॅब्रिकेशन्स किंवा तसं ज्या काही इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही फॅब्रिकेशन मध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात, मग त्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारं फॅब्रिकेशन असो किंवा त्याच्यानंतर इतर कुठल्या गोष्टीसाठी लागणारं जे काही फॅब्रिकेशन असो, तर त्या बाबतीतले जी काही यंत्रसामग्री बनवणे किंवा यंत्राच्या बाबतीमध्ये तिथे काही गोष्टी करणे, हा जो काही भाग आहे तो त्याला तिथे जमू शकतो. त्यानंतर मंगळ आणि शनी ह्या 2 तत्वांच्या जवळपास जर आपण तिथे पाहिलं तर तिथे मंगळ आणि शनी ही 2 तत्व, त्याच्यामध्ये सिमेंट हा जो भाग आहे, जो कन्स्ट्रक्शन साठी लागणारा पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे यश दाखवतात. आणि त्यानंतर तिथे जागा, जमीन याच्या बाबतीमध्ये कायदेशीर ज्या काही घडामोडी घडत असतात किंवा कायदेशीर ज्या काही हालचाली होत असतात आणि त्याच्या माध्यमातून तिथे जर समजा आपण विचार केला तर तुम्हाला त्याचंही तिथे हे सांगता येईल की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी अनुषंगाने कायदेशीर माध्यमातून ज्या जागा, गाड्या, जमिनी यांच्या बाबतीतलं जे काही व्यवसायाचं स्वरूप आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्या संदर्भातलं तुम्ही काम करू शकता. एखादी व्यक्ती हे सरकारी नोकरीशी संबंधित पाऊल उचलू शकते, अशा पद्धतीचं पण त्याच्यामध्ये ते दाखवलं जातं. त्यानंतर हा सिंह राशीच्या बाबतीतला जो काही शनी ह्याचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे समजा किलवरचा अठ्ठा आलेला आहे, म्हणजे तिथे शनी म्हणजे अठ्ठा, बरोबर आहे, आणि किलवर म्हणजे अग्नितत्वाची दुसरी रास आणि त्याच्यामध्ये आपण त्या सिंह राशीचा अंतर्भाव जो आहे तो होतो. मग तिथे संततीच्या संदर्भामध्ये तिथे काही समस्या असणे, संततीच्या परिवाराच्या बाबतीमध्ये किंवा संततीच्या बाबतीमध्ये आपल्या घर परिवार किंवा जे काही परंपरा आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही समस्या असणे, हाही भाग दाखवला जातो. आरोग्याच्या बाबतीतल्या समस्या दाखवल्या जातात. मेष राशी आणि सिंह राशी आल्याच्या नंतर तिथे जातकाला आरोग्याच्या संबंधितल्या समस्या ज्या आहेत तर त्या तिथे कधी ना कधीतरी दाखवल्या जाणारच. कारण त्याच्यामध्ये ह्या 2 राशींमध्ये, ह्या दोन्ही राशी जातकाला तिथे रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये उष्णता प्रदान करणाऱ्या राशी आहेत. मग आता जर समजा या राशीमध्ये शनी सारखा ग्रह आला असेल तर जातकाला त्याच्यामध्ये वाताचे त्रास
आर्थरायटिस, संधिवात किंवा ज्याला आपण जॉईंट पेन वगैरे म्हणतो, तर अशा तऱ्हेचा जो काही भाग आहे तर तो सुद्धा जातकाला तिथे त्रासदायक ठरू शकतो. ओके. त्यानंतर धनुराशीचा विचार केला असता तिथे तुम्हाला धनुराशी जी आहे ती भाग्य आणि एज्युकेशन दर्शवणारी आहे. मग तिथे जर समजा शनीचा अंतर्भाव आला असेल तर शनी सारखा ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये भाग्य सहजरीतीने होऊ देत नाही. जातकाचं भाग्य होता होता राहतं किंवा जातकाचे भाग्याच्या संबंधितले निर्णय व्यवस्थित होत नाहीत. हा एक आपल्याला त्याच्यामध्ये मुद्दा मांडता येऊ शकतो. आता कोणाला त्याच्यामध्ये काही व्यवस्थित प्रश्न असेल तर तो त्याच्यामध्ये विचारा. विषय भलतीकडे भरकटत नेऊ नका. बोला. काही प्रश्न आहे तर विचारा. हॅलो. सर, हा बोला. धनुराशीतला शनी भाग्य निर्मिती उशिरा का होईना करेल ना? धनुराशीचं तत्व असं आहे की जेव्हा आपण धनुराशीचा विचार करतो तर धनुराशीत कुठला ना कुठला तरी एखादा ग्रह असणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी सूर्यापासून केतूपर्यंत कुठला ना कुठला तरी ग्रह असेल तर जातक जो आहे तो त्या भाग्याच्या संबंधित तिथे ऍक्टिव्ह होतो. भाग्याच्या संबंधी विचार करण्याकरता ऍक्टिव्ह होतो. समजा तिथे धनुराशीमध्ये शनी असेल तर शनी सारखा ग्रह हा आपल्या भाग्य निर्मिती करता प्रचंड अनुभव गोळा करण्याचा पहिला प्रयत्न करतो. आणि जर समजा तो अनुभव न गोळा करता अनुभव न गोळा करता जर तो त्याच्यामध्ये पैसे कमवायला गेला किंवा तो त्याच्यामधून काहीतरी मिळकत करायला गेला तर अशा वेळेला शनी महाराज त्याला त्याच्यामध्ये अज्ञातवासामध्ये सुद्धा नेण्याचं काम करतात. शनीचं कामच असं आहे की शनी जर समजा त्याच्या नियमाप्रमाणे आपण नाही वागलो तर तो कुठेतरी अज्ञातवासामध्ये त्याला टाकून देतो. अरण्यामध्ये त्याला टाकून देतो. अरण्यामध्ये म्हणजे आता काय कोणाला अरण्यामध्ये पाठवलं जात नाही, परंतु तो लोकसंपर्काच्या बाहेर जातो. लोकांच्या संपर्कात कधी कधी येत नाही. काही ना काहीतरी कारण अशी होतात की तो त्याच्यामधून त्या फील्ड पासून तो थोडासा दूरच जातो. शनीचं म्हणणं काय असतं, तू अमुक एक गोष्टीबद्दलचा एक्सपिरियन्स पहिला घे असं. म्हणून तिथे धनुराशीमध्ये जर समजा शनी असेल तर धनुराशी ऍक्टिव्ह तर तो नक्की करतो, पण तो ऍक्टिव्ह कोणत्या माध्यमातून करतो? धनुराशीचा शनी जो आहे हा धनुराशी ऍक्टिव्ह अनुभवाच्या माध्यमातून करतो. म्हणून तो भाग्य निर्मिती उशिरा देतो, पण जेव्हा तो भाग्य निर्मिती देतो त्यावेळेला ती भाग्य निर्मिती कोणीही हलवू शकत नाही. ओके सर, थँक्यू. बोला. सर मी एक विचारू? प्रश्न विषयाशी त्याच संबंधित विचारा. भलतंच काहीतरी विचारा. बोला. त्याच मैत्रिणीचाच आहे. मैत्रीण म्हणजे अशीच हे की संततीच्या बाबतीत विचार करू का? बरं. आता कारण संततीच्या दोन बोला. वर्षापूर्वी त्यांना हे झालं आणि म्हणजे गेलंय, म्हणजे ऍबॉर्शन झालं. बरं. ओके. म्हणून आता असं विचारते. बरं. ओके ओके ठीक आहे. बरं. आता संततीच्या बाबतीत विचार करताना तिथे जर समजा आपल्याला मेष, सिंह आणि धनु ह्या 3 राशींचा आपल्याला विचार करायचा आणि तिथे 8 आलेला आहे बघा. टेक्निकली आपल्याला उत्तर कसं द्यायचं आहे जातकाला की तिथे संतती होईल, परंतु संतती होण्याकरता बराच विलंब लागेल, आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. संतती कोणाकडे येते तर संतती जी आहे ती धनुराशी आणि सिंह राशीकडे दोन्हीकडे येते. सिंह राशीकडे वंश परंपरा आहे आणि धनु राशीकडे संतती आहे. मग अशा याच्यामध्ये तिथे आपल्याला शनी तत्वाचा जर आपण तिथे शनी ग्रहाचा जर विचार केला ह्या दोन्ही राशींच्या तत्वामध्ये, अग्नी तत्वामध्ये, तर तिथे जातकाला तिथे अजूनही वाट पाहावी लागेल, विलंब होईल. कारण याच्या आधी जातकाला त्याच्यामध्ये संतती जेव्हा कन्सिव्ह झाली होती तर त्यावेळेला तिथे काही अबॉर्शन वगैरे प्रकार किंवा त्याच्यामध्ये असं काही मिसकॅरेज वगैरे जे झालं असेल, म्हणजे त्यांनी नाकारलं स्वतः की काय नेमकं काय झालं होतं? नाही मिसकॅरेज झालं म्हणजे होतं की अबॉर्शन? झालं ते आपोआप म्हणजे. ओके ओके हा बर. मग आता भाग असा आहे मॅडम की अशा वेळेला जर समजा आपण तिथे पाहिलं तर जातकाच्या
मूळ पत्रिकेमध्ये तो दोष आहे, परंतु आपल्याला जेव्हा या तत्वांच्या अनुषंगाने त्याला सांगायचं आहे, तर भविष्यामध्ये सुद्धा जातकाला विलंब हा होईल. संतती प्राप्त करून घेण्यासाठी जातकाला विलंब होणार, आर्थिक नुकसान होणार, आर्थिक जे काही भाग आहे तो जास्तीत जास्त खर्च होईल त्या जातकाकडून आणि म्हणजे उशिरा सध्या संतती होईल. आता वय काय सध्या आहे? विचार करू नये. आता वय काय आहे? आता वय 40 आहे. म्हणजे वय 40 पण खूप 40 झालेलं आहे. नाही, 30 आहे, 30. मग त्याच्यामध्ये त्यांना संततीसाठी विचार करायला हरकत नाही आणि केवळ ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटवरती न राहता त्याच्यामध्ये त्यांनी तिथे मंत्रशास्त्र जे आहे त्याच्या माध्यमामध्ये आणि आयुर्वेदाच्या माध्यमामध्ये सुद्धा त्यांनी पुढे जावं, म्हणजे त्यांना ते चांगल्यापैकी यश मिळेल. मंत्रशास्त्रात कोणता? मंत्र का सांगितलं? कारण त्याच्यामध्ये जर धनुराशी येत असेल तर तिथे मंत्र किंवा दैवी उपायांना जास्ती प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यानंतर जर सिंह राशी येत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये संततीसाठी विलंब तर होईल, परंतु तुम्ही ज्या वेळेला काही गोष्टी कंटिन्युअसली कराल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश हे नक्की मिळेल. ओके. त्यांना संतती होईल पण विलंबाने. कोणता मंत्र म्हणावा? गोपाल संतान मंत्र म्हणावा, सूर्याचा मंत्र म्हणावा, गुरुचा मंत्र म्हणावा आणि गोपाल ठीक आहे. संतान मंत्र म्हणावा. सूर्य आणि काय गोपाल सूर्य, संतान गुरु आणि आणि तिसरं गोपाल गुरु, संतान मंत्र. गुरुचा. हो. थँक्यू. बरं, दुसरं काही कोणाला विचारायचं आहे? सर सर, इथे स्त्रियांनी पैसे खर्च कसे सूर्याचा होतील कोणता हे मंत्र कसं कळालं? म्हणावा? काय ते? हॅलो, हा बोला. हॅलो हॅलो, सर, म्हणजे स्त्रियांनी काय मला बोला तर, तुम्ही माईक का बंद करताय? स्त्रियांनी सूर्याचा कोणता मंत्र म्हणावा सर? मॅडम, असं आहे की स्त्रियांनी ग्रहांचा मंत्र जर करायचा असेल तर तो व्यासांनी लिहिलेला मंत्र करावा. बीज मंत्रयुक्त मंत्रच आहेत ते, पण त्याच्यामध्ये बीज मंत्र जे आहेत ते डायल्यूट केलेले आहेत. वेदोक्त मंत्र किंवा तंत्रोक्त मंत्र ते स्त्रियांनी करू नयेत. बीज मंत्र स्त्रियांनी करू नयेत असा संकेत आहे. पुराणोक्त सर मंत्र नवग्रह स्त्रियांनी करावे. बरं, हो, ओके सर. नवग्रह आणि स्तोत्रामध्ये असणार आहे. नवग्रह स्तोत्र मॅडम 4 याच्यामध्ये आहे. काही याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत, काही वेगवेगळे मंत्र आहेत, काही मंत्रांमध्ये स्वाहा पण आहे, काही मंत्रांमध्ये त्याच्यामध्ये पुराणोक्त मंत्र व्यासांनी लिहिलेले आहेत, व्यासांच्या मुखातून निघालेले आहेत. तर त्याचा उच्चार मग स्त्रियांनी करावा. सूर्यस्तोत्र, सूर्यकवच वगैरे ते वाचलं चालतं का सर? नाही, कवच बद्दल मला माहित नाही आणि मी सूर्य कवच वाचण्यापेक्षा त्याच्यामध्ये सूर्याचा मंत्र जो आहे तेव्हा तुम्ही मंत्र एखादा छोटा घेता त्यावेळेला तो लवकरात लवकर तुम्हाला परिणामकारक ठरत असतो. तुम्ही सूर्य कवच किती वेळा वाचणार? आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही किती वेळा वाचणार? त्यापेक्षा गोपाल संतान मंत्र जो आहे तो करावा. ओके सर. काही वेळेला वेदोक्त नक्षत्रांचे मंत्र पण एका दीडशाण्याने नक्षत्रांचे वेदोक्त मंत्र पाठवले होते सगळ्या स्त्रियांना. हे नक्षत्र शिकवताना हे नक्षत्र मंत्र करा. काय वेदोक्त मंत्र स्त्रिया करू शकता? आणि मग एकाला विचारलं सुद्धा क्लास, एका मॅडमना, म्हणजे मी तुम्हाला मंत्र पाठवले होते, केले का तुम्ही? अरे, त्याचे परिणाम नंतर त्यांना काय होतील याची तुम्हाला काही कल्पना आहे का? त्याचं काही माहिती नाही, आगापिछा काही माहिती नाही. आलं कुठून तरी इंटरनेटवरून दिलं लोकांना पाठवून. असं नसतं करायचं. कुणाला काय सहन होईल, कुणाला काय सहन नाही होईल हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण डॉक्टर नाही, मग कंपाऊंडर होतो. असं. बरं, बोल. सर, तुम्ही हा, हे खर्चिक बाब कशी होईल हे कशावरनं सांगितलं? म्हणजे काय बेस पकडला किंवा लिंक काय लावली? धनुराशी जी ओके. आहे तर त्या हा. धनुराशीमध्ये शनी सारखा ग्रह आहे आणि जातक जो आहे तो संततीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मग जेव्हा संततीसाठी जातक प्रतीक्षेमध्ये आहे तर त्याला विलंब तर होणारच आहे आणि आरोग्यावरती तिथे खर्च हा होणारच आहे. आरोग्य कोण कोण दर्शवते? मेष राशी दर्शवते, सिंह राशी दर्शवते, तर त्याच्यामध्ये आरोग्यावरती खर्च होणारच आहे.
आता हा आरोग्याशी संबंधितच प्रश्न आहे, आपल्या शरीर विज्ञानाशी संबंधितच प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये तिथे खर्च होणारच आहे. आणि संततीसाठी तिथे खर्च होणं, हॉस्पिटलायझेशन होणं, जास्ती काळ हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागणं, हॉस्पिटलच्या जास्तीत जास्त वाऱ्या होणं, ट्रीटमेंट घ्यायला जावी लागणं वगैरे वगैरे, या सगळ्यामध्ये तिथे धनुराशी सुद्धा अंतर्भाव आहे. तिन्ही राशी या असंच ओके, दर्शवतात. कळालं. अच्छा. ठीक आहे. बरं. आता त्याच्यानंतर हे आपल्याला चौकटचा अठ्ठा ज्या वेळेला आपल्याला पाहायचा आहे, म्हणजे तिथे पृथ्वी तत्वाचा शनी म्हणजे वृषभेचा शनी, त्यानंतर तिथे कन्येचा शनी, आणि त्यानंतर तिथे आपल्याला जो मकरेचा मकर. शनी आहे, तर त्या मकरेच्या शनीबद्दल आपल्याला विचार मांडायचा आहे. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे तर तो प्रश्न विचारा, म्हणजे त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण याची भूमिका मांडू. तर एका मुलाला जॉब आले होते 2-3 आता, तर तो कन्फ्यूज होता की नेमकी कुठचा जॉब करा, एकाही ठिकाणी झालेलं नाही तर त्याचा प्रश्न आहे की मला ह्याच्यातली कुठची निवडू मी कंपनी. बर, मग आता समजा जर त्याच्याकडे 2-3 कंपन्यांच्या ऑफर असतील, बघा, जर अशा वेळेला 2-3 कंपन्यांच्या ऑफर असतील आणि त्याच्यासाठी कोणती ऑफर चांगली आहे हे जर आपण ठरवायचं म्हटलं, तर त्यावेळेला तुम्हाला 3 ऑफर आहेत का की 2 ऑफर आहेत? मग जेवढ्या ऑफर असतील ना तेवढे पत्ते तुम्हाला ड्रॉ केले पाहिजेत. 2 ऑफर असतील, मग आता त्याच्यामध्ये समजा आपल्याला 2 पत्ते कुठले तरी ड्रॉ केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये एक पत्ता जर समजा आपण हा ड्रॉ केला, चौकटचा अठ्ठा, बरोबर आहे. चौकटचा अठ्ठा जर आपण ड्रॉ केला, तर दुसरा एखादा तुम्ही कुठलाही पत्ता सांगा. चौकट मधलं सांगू की 8 आणि 18 सांगायचा की दुसऱ्या? कुठलाही सांगा, ओके. कुठलाही सांगा. हॅलो, कुठलाही हा, सांगा पत्ता एकदा. वृश्चिक, बदाम वृश्चिक. म्हणजे बदामचा 9वा. ओके, अच्छा, बदामचा 9वा. 9 येईल का तिथे? हा, अच्छा, 9वा येणार ना. हा, तो माझ्या लक्षात नाही आलं. हा, ओके, बरं, ओके. बदामचा 9वा. आता जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला चौकटचा अठ्ठा आलेला आहे आणि एका कंपनीसाठी बदामचा 9वा आलेला आहे, तर चौकटच्या अठ्ठ्यामध्ये जर त्यांनी तिथे जॉब स्वीकारायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये काय होईल? तर त्याच्यामध्ये त्याला आर्थिक गोष्टींसाठी, आर्थिक योजनांसाठी, आता त्याच्यामध्ये वृषभ राशी म्हटल्याच्या नंतर तिथे आपण ती राशी धनस्थानामध्ये पकडतो, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला लागेल की त्याला आर्थिक गोष्टींसाठी थोडासा विलंब लागेल. त्याची आर्थिक गणित किंवा आर्थिक घडी व्यवस्थित बसण्यासाठी थोडा त्याच्यामध्ये विलंब लागू शकतो. परंतु तो जॉब स्वीकारल्याच्या नंतर जो चौकटचा अठ्ठ्याचा जॉब आहे, तो जर समजा त्यांनी स्वीकारला, तर त्याच्यामध्ये त्याला खूप चांगल्यापैकी जे अनुभव आहेत आणि शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या त्याच्यामध्ये त्याला चांगल्यापैकी मिळतील आणि तो पुढे जाऊन या अनुभवाचा जो काही वापर आहे, तो स्वतःच्या व्यापारासाठी किंवा स्वतः काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी करू शकेल, स्वतःचं काहीतरी सुरू करण्यासाठी मिळवू शकेल. त्यानंतर मकर राशीचा जर विचार केला, तर डेफिनेटली हा जॉब स्वीकारल्याच्या नंतर या माणसाला काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवाच्या माध्यमातून अशा प्राप्त होतील की जसं जसं त्याचं वय वाढत जाईल, जसं त्याला 35 ते 40 या वयाच्या दरम्यान स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा तयार होईल आणि तो त्याच संदर्भातला स्वतःचा व्यवसाय करेल आणि अनुभव सिद्ध पद्धतीने करेल. पण जर त्याने तिथे बदामचा अठ्ठा निवडला असेल, तर बदामच्या अठ्ठ्यामध्ये तो त्याच्यामध्ये मनासारखा जॉब मिळाला, त्याच्यामध्ये त्याला कष्ट करायला लागले तरी सुद्धा हरकत नाही, थोडीशी दगदग होईल, धावपळ होईल, पण त्याला असं वाटेल की हा मनासारखा जॉब मिळालेला आहे आणि तो त्याच्यामध्ये थोडासा फ्रेश राहील, तो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्व राहील, जॉबमध्ये मनापासून अनेक कामं करेल, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये भाग दाखवला जातो. शारीरिक दगदग, मानसिक दगदग, ह्या दोन्ही गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील, स्वीकाराव्या लागतील आणि
त्यानंतर जर समजा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कधी ना कधीतरी हा बदामचा जो अठ्ठा आहे हा त्या जॉबमध्ये अशा प्रकारची स्थिती दाखवतो की त्याला अनेक विरोधकांना सामोरं जावं लागेल आणि ते विरोधक त्याला खाली खेचण्याकरता अनेक मार्गांचा अवलंब करतील. तिथे याला अग्रेसिव्ह सुद्धा व्हावं लागेल, त्याला पाताळ यंत्री लोक सुद्धा मिळतील, तशा प्रकारचं वर्तन सुद्धा त्याला स्वतःला करावं लागेल आणि शेवटी त्याला दैवी उपाययोजना किंवा दैवी योजनांकडे तिथे यावं लागेल आणि त्याच्यानंतरच त्याला त्याच्यावरती सोल्युशन मिळेल. म्हणजे पहिल्यांदा मनासारखा वाटणारा जॉब हा नंतर पुढे जाऊन त्याच्यासाठी समस्याग्रस्त ठरणारा असेल. म्हणून माझ्या अनुषंगाने, माझ्या मताला अनुसरून या जातकाने तिथे चौकटच्या अठ्ठ्याचा जॉब जो आहे तो स्वीकारावा आणि ज्याच्यासाठी तिथे बदामचा 9वा आलेला आहे, म्हणजे मंगळाच्या अखत्यारीतलं कार्ड आलेलं आहे, तर ते स्वीकारू नये. तात्कालिक परिस्थितीमध्ये ते त्याला एनर्जेटिक वाटेल, तात्कालिक परिस्थितीमध्ये ते त्याला असं वाटेल की खूप चांगलं मिळालेलं आहे, थोडी मेहनत तर सगळीकडेच करावी लागते, पण अनुभव नाही मिळणार. मेहनत प्रचंड करावी लागेल आणि नंतर त्याच्यामध्ये अनेक विविध गोष्टींना सामोरं जावं लागेल, ज्या अननेसेसरी असतील. बोला नागरे साहेब. सर एक कंपनी स्टार्टअप आहे, म्हणजे 8च लोक आहेत आणि दुसरी कंपनी 200 स्टाफ आहे. परंतु त्या कंपनीत ते HR ज्यांनी मुलाखत घेतली ते म्हणतात की 5 वर्षाचा बॉन्ड लिहून घ्या आणि नाहीतर 5 लाखाचा चेक पण, म्हणजे जर तुम्ही मधूच कंपनी सोडली तर तुम्ही कंपनीला 5 लाख रुपये, आणि हा फ्रेशर आहे, डिग्री घेतली आता आणि बाहेर आला. तर आता मला असं विचारलं, मी म्हटलं आता ह्याच्यात मी कायदेशीर सांगू शकत नाही. ते बॉन्ड वगैरे लिहून घेणं असा काही प्रकार असतो. नवीन नवीन आता हल्ली असतील कंपन्यांचे, तर हो, आपण आहेत त्याच्यात आहेत. काय सांगणार? हो. हो, तर म्हटलं असं लिहून द्यावं की नाही हे तुझ्या आई वडिलांकडनं विचार, कारण किंवा कंपन्यात समकालीन तुझे सर वगैरे त्यांना विचार की असं लिहितात का नाही, माहित नाही मला म्हणतो. तर 5 मग ते वर्षासाठी जरा तिथे काय काम असो का नसो, शिकायला मिळणार असो का नसो, पण ती व्यक्ती तिथे स्टक नाही, होऊन मोठी जाणार. कंपनी आहे, जर्मन कंपनी आहे, 200 माणसांचा स्टाफ आहे आणि ते दुसरे, आणि कमी पगार आहे, आणि दुसरीकडे स्टार्टअप कंपनी आहे. तर तो म्हणत होता कुठे जाऊ, दोन्हीकडे अपॉर्च्युनिटीज चांगली आहे, पण ते बॉन्ड पहिले स्टार्टअप मध्ये बॉन्ड वगैरे असं काही नाहीये. ते 8च लोकांचा स्टाफ आहे मालक धरून. तर तस त्याला तिथे म्हटलं तिथे जा, कदाचित कंपनी ग्रो होईल चांगली. 5 व्यक्ती वर्ष शनी जर तुला तत्वाचा इथे बांधून राहायचं माझं स्पष्ट नसेल तर मत असं आहे की 5 जर वर्ष. व्यक्ती शनी तत्वाचा असेल तर व्यक्तीने जिथे कमी आहे तिथे जावं. शनी तत्वाचा नाही सर, सिंह लग्न आहे, लग्न वृश्चिक राशीत आहे. अच्छा, आणि शनी कुठे? शनी वृषभ येते दशमात. म्हणजे केंद्रात आहे ना, दशमात आहे ना, म्हणजे शनी तत्वच हो झालं. शनी हो तत्वाचाच व्यक्ती आहे, लॉंग टर्म साठी काम करणार हो. आहे. आणि इथे तुम्ही कार्ड जे विचारलं ते सुद्धा तसंच आहे. वृषभेचा शनी आपण अभ्यासला ना. अच्छा. हो, पण म्हटलं पत्रिका जिथे सांगू कमी नये, आहे ना म्हणजे तिथे त्या जावं. हिशोबानेच विचारलं. बघा, अच्छा. शनीचं तत्व असं आहे की जिथे कमी तिथे आम्ही, ओके. आणि मग शनी तिथे ती ग्रो करतो. म्हणजे ग्रोथ जी आहे ती शनी नंतर करतो. सर असं एक बोलतो, एक नियम असा म्हणजे आहे की इस्टॅब्लिश जर कंपनीत तुम्ही जाऊ नये असं, म्हणजे वेल सेटल कंपनीत जागेवर बसून असं त्याला मिळणार नाही, किंवा गेला तरी तिथे अडचणीत येईल असंच. बरोबर ना सर? येस. हॅलो, सरांना हा आवाज? हा, ओके. हो हो हो, येतोय ना आवाज माझा? अच्छा अच्छा. हा, हॅलो. मला वाटलं आधी. हा हा, सर, आला आला. बॉन्डचा नियम असा आहे, हा बॉन्डच्या संदर्भात तुम्ही जर त्या कंपनीकडनं त्यांनी जर का तुम्हाला कुठं काही कोर्स करण्याकरता पैसे दिले गेले असतील त्यांच्याकडनं, त्यांनी खर्च केला असेल त्या कंपनीतनं, तर तो बॉन्ड व्हॅलिड होतो. पण ह्या पर्सनने जर का कुठल्याही कंपनीतर्फे कोर्स केला नसेल तर बॉन्ड इनव्हॅलिड होतो. याच्या संबंधित जाणकाराकडनं माहिती घ्यावी बाकी त्यांच्याकडनं. बरोबर. हा पण टेक्निकल पॉइंट जो आहे तो त्यांनी समजावून घ्यावा. तर कधी कधी हो ते. स्टार्टअप कंपनीज आहेत ना, त्या बऱ्याच वेळा काही कारणाने बंद पण होतात. हम्म. बघा मॅडम, आता कसं आहे की मुलाकडे ग्रोथ करण्यासाठी जीवन भरपूर आहे आणि त्याच्या दशमात शनी आहे. आता पत्रिका तुम्हाला एक
थोडक्यात समजावून सांगतो. शनी मंगळ समसप्तक योग आहे. याच्या जीवनात अप्स अँड डाऊन्स आहेतच. सूर्य सर, शनी सूर्य हा समसप्तकात. सॉरी, शनी सूर्य समसप्तकात आहे. आणि याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर त्याचा लग्नेश वृश्चिक राशीत आहे, त्याच्यामुळे हा कन्फ्यूज कायमस्वरूपी राहणारच आहे. शनीच्या समोर लग्नेश आहे, त्याच्यामुळे तो भीतभीतच पुढे जाणार आहे. त्याच्या दशम स्थानामध्ये शनी आहे, वृषभेचा शनी आहे. हा जातक व्यापाराच्या माध्यमातून पुढे जाणार. हा नोकरीत जास्त काळ टिकणारा नाहीये. नोकरी हे याचं जगण्याचं साधन नाही. तुम्ही म्हणाल त्याचा षष्ठेश दशमात आहे वगैरे वगैरे, पण नोकरी हे याचं जगण्याचं साधन नाही. याचं पुढे जाण्याचं साधन जे आहे हे संपूर्णपणे व्यवसायच आहे. दशमातला शनी आहे आणि तो व्यावसायिकच होणार. आता याच्यामध्ये त्याने तिथेच जावं जिथे त्याला अनुभव चांगला मिळणार. आता बॉन्डच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, तर ह्या याच्या आधी थोडक्यात ऐकल्या होत्या, पण आता आता सुद्धा ऐकल्या. पण त्याच्यामध्ये भाग असा आहे की मला वाटतं की जिथे कमी स्टाफ आहे किंवा काय आहे तिथे त्यांनी एक्सपिरियन्स घ्यावा. जसं एखादा वकील नाही का एक्सपिरियन्स घेत असतो अनेक ठिकाणी काम करून, आणि त्याच्यानंतर तो स्वतः एस्टॅब्लिश होतो कुठेतरी, तशाच प्रकारे. आणि ही पत्रिका प्युअर व्यवसायाची आहे. आता जर यांचा वृश्चिकेचा जर समजा शनी असेल, सूर्य असेल, तर एकतर तुळ राशीचा बुध असेल किंवा वृश्चिकेचाच बुध असेल किंवा धनु राशीचा बुध असेल. बुध कोणत्या राशीत आहे नांगरे साहेब? वृश्चिकेचा सूर्य बुध एकत्र आहे. हा, म्हणजे ही व्यक्ती व्यापार जो आहे तो करणार. केंद्रात बुध आहे, लग्नेश बुधाच्या सोबत आहे, वृश्चिकेचा बुध आहे. अचानक जीवनामध्ये व्यापाराला सुरुवात होईल आणि आत्ता यांचा टर्निंग पॉइंट चालू आहे. कारण आत्ताच त्याच्या पत्रिकेतून सप्तम स्थानातून शनी महाराजांचं भ्रमण सुरू आहे. त्याच्यामुळे या माणसाने निर्णय जो आहे तो, मोठी कंपनी आहे म्हणून मग तो 5 वर्ष तिथे अडकून राहील. 5 लाख रुपये 5 वर्ष, ते काही त्यांचे जे नियम असतील तर त्या नियमानुसार तो तिथे अडकून राहील. एखादी चांगली त्याच्यापेक्षा अपॉर्च्युनिटी आली तर काय करणार? आणि हल्लीची मुलं अशी असतात की ती कुठली कळीचा एका मुद्दा आहे सर. अपॉर्च्युनिटीवरती स्थिर राहत नाहीत. हा, हो, काय हाच म्हणताय? कळीचा मुद्दा आहे सर. हा, हाच कळीचा कारण मुद्दा आहे अहो विचारण्याचा त्यांचा. हल्ली लोक तिथे परमनंट हा जो भाग आहे ना, तो हल्लीच्या पिढीला माहिती नाहीये आणि ते लोक त्याच्यात पडत पण नाहीत. एक माणूस वयाच्या 40-45व्या वर्षी सुद्धा मला याच्यापेक्षा आणखीन चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल का असे सुद्धा प्रश्न विचारतो ज्योतिषाला. आणि मला विचारलेले आहेत म्हणून मी सांगतो. त्यांची पण तीच अपेक्षा असते, मला याच्यापेक्षा अजून चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल का, स्विच करू का मी इथून जॉब तिथे, असं असतं. खूप कमी लोक असे असतात की बाबा कंपनी चांगली आहे तर बाबा तिथून आपण बाहेर पडू नये, कुठे जाऊ नये, हा भाग लक्षात घेतात. पण सगळीकडे असं होत नाही. आणि जर मुलाला चांगली अपॉर्च्युनिटी आली तर त्या 5 लाख रुपयाच्या राक्षसामुळे तो कुठंच पुढे जाणार. एक तर त्याचा शनी रवी समसप्तक योग आहे, आधीच तो तिथे निर्णय घ्यायला घाबरतोय, कन्फ्यूज आहे. बुध वृश्चिकेचा, तो आणखीन जखडून जाईल विचार. म्हणजे असे प्रश्न पण जेव्हा उपस्थित होतात एखाद्या जातकाला की हे, हा जो त्यांनी मुद्दा सांगितला तो मुद्दा आणि एक दुसरा मुद्दा की बाबा त्याला एक ती कंपनी नामांकित नाही किंवा त्या कंपनीची आत्ता सुरुवात झालेली आहे वगैरे, आपण काय निवडावं? सर 8 लोक म्हणजे एक लाईक वर्कशॉप आहे छोटस, 2000 स्क्वेअर फूटचं. आणि ही इकडे 200 लोक आहे आणि मोठा प्लांट आहे जर्मनीचा, कंपनी दुसरी आहे जिथे माझ्या HR वगैरे अनुषंगाने मी सगळे लोक तुम्हाला आहेत. माझ्या अनुषंगाने मी तुम्हाला असं सांगेन की त्याने जिथे 8 लोक आहेत ना तिथे जावं. तिथेच त्याचं अच्छा, तिथेच त्याची ग्रोथ होईल. त्या 200 लोकांमध्ये जाऊन आपलं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला बराच वेळ लागेल, हेही तितकंच खरं आहे. अच्छा. त्यानंतर 5 आणि लाख 8 लोकांची रुपयाचा कंपनी ड्रोन कंपनी आहे.
हा, उद्याला ती 800 लोकांची ड्रोन सुद्धा होईल. बनवणारी म्हणजे होय होय. मी काय पण काय असंच बनवणारी आहे? म्हणणार आहे त्याला की ड्रोन काय? म्हणजे डिफेन्सला आता लागणार. हा, हा हा ड्रोन बनवतात म्हणजे डिफेन्सिव्ह. तर हा डिफेन्सिव्हला म्हटलं त्याला चांगली ग्रोथ आहे. स्टार्टअप तो पुढे जाऊ शकतो ही कंपनी. डिफेन्स म्हणजे साठी तिथे जा लागणाऱ्या तुला ऑपॉर्च्युनिटी. इन्स्ट्रुमेंट्स बनवणं. ड्रोन ड्रोन. खास ड्रोन ड्रोन. ड्रोन हा, ओके. म्हणजे अरे जे मग ते ड्रोन हा ते मी तुम्हाला अगदी डंके की चोट पे सांगतो. डिफेन्सिव्ह ड्रोन, ते पण डिफेन्सिव्ह ड्रोन. डंके की चोट पे सांगतो, जिथे 8 लोक आहेत ना तिथे त्यांनी जावं. याचं करिअर तिथेच आहे. मी असं म्हणालो त्या की नवीन ठिकाणी. 200 हा, लोकांमध्ये जाऊ नये. ओके. तिकडे हा कुठे दिसणार नाही, पण इथे गेला ना इथे हा पुढे जाणार. चमकेल. 100% चमकणार. माणसामध्ये कोर टीम पोटेन्शियल मध्ये काय आहे जाऊ बघा. शकतो, कोर टीम मध्ये राहू हा, शकतो. पण एक्झॅक्टली. कसं पुढे आहे पुढे तो कोर टीम मध्येच राहू शकतो बघा, मालकाबरोबर. तुम्हाला एक मी किस्सा सांगतो. नितीन गडकरी साहेबांचं सिंहलग्न आहे आणि वृश्चिक राशी आहे. त्यांनी एक किस्सा असा सांगितला होता की त्यांना चिडवायचे त्यावेळेला जेव्हा 2 खासदार भाजपचे निवडून आले आणि ते जेव्हा असं टीका करायचे, पराये 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 लोक राज करते हैं, अशी टीका करायचे. त्यावेळेला त्यांना असं त्यांच्या एका भिंतीवरती असं लिहिलं होतं त्यांच्या इथे, पराये पराये म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि एक त्यांना ऑफर सुद्धा केली होती, तुम्ही या काँग्रेसमध्ये आणि आम्ही तुम्हाला चांगलं पद देऊ, हे देऊ ते देऊ. ते म्हणाले गळ्यात दगड बांधेन आणि विहिरीत जीव देईन, पण तिथे जाणार नाही. पण आता त्यांचे 303 आहेत साहेब. आता त्यांचे 303 आहेत. हे विसरून चालणार नाही. हे वृश्चिकेचं सिंहेचा ठामपणा आणि वृश्चिकेचा कॉन्फिडन्स जो आहे, आत्मविश्वास जो आहे, तो इथं कामी आलेला आहे. आलाय ना नांगरे साहेब? हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर, हो सर, बरोबर सर. त्यांनी तिथेच जावं, तिथेच त्याचं भवितव्य आहे. ओके आता सर. पत्त्यांवरून आपण एवढं सांगितलं, आधीच पत्त्यांवरूनच आपण रिजेक्ट केलं होतं, पण जे तुम्ही हो, पत्रिका सांगितली त्याच्यावरून पण मी तुम्हाला हे सांगतो आणि हा प्रश्न तुम्ही ते त्यांना सांगा, बाबा ओके तू सर, असं असं कर. ओके सर, ओके, बर बर. ओके सर, आणखीन काही थँक्यू. कोणाला? वेलकम. बरं, बोला. आणखीन काही? आणखीन काही प्रश्न विचारा, म्हणजे आपण त्या माध्यमातून आणखीन एखादं उदाहरण घेऊन काहीतरी शिकू. जानी साहेब काहीतरी विचारा, बोला. तामसेकर साहेब आहेत, जानी साहेब आहेत, काय बोलत नाही तुम्ही लोक. हॅलो. हो सर, ऐकतोय मी. बर बर, ठीक आहे, ओके, चालेल. आता त्यानंतर तिथे आपल्याला दुसरा जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये वायुतत्वाचा शनी पाहायचा आहे. आता वायुतत्वाचा शनी म्हटल्याच्या नंतर तिथे आपण असं विचार करतो की वायुतत्वाचा शनी म्हणजे तुळेचा उच्चीचा शनी, मिथुनेचा शनी आणि त्यानंतर कुंभेचा शनी म्हणजे स्वराशीचा शनी, असा म्हणजे इस्पिकचा अठ्ठा. बरोबर आहे. इस्पिकचा अठ्ठा म्हटल्याच्या नंतर तिथे आपल्याला जर काही प्रश्न एखाद्याने विचारला असेल, समजा एखाद्याने त्याच्यामध्ये असं विचारलं असेल की माझा विवाह कधी होईल किंवा माझा विवाह होईल का, विवाह कधी होईल हा माणूस प्रश्न केव्हा विचारतो, जेव्हा त्याच्या विवाहामध्ये अडथळे येत असतात त्यावेळेला. तर तिथे इस्पिकचा अठ्ठा म्हटल्याच्या नंतर तिथे तूळ राशीचा शनी याचा तुम्हाला लवकरात लवकर तिथे आकलन झालं पाहिजे. तूळ राशीचा शनी म्हणजेच त्याच्यामध्ये जातकाचा विवाह होईल, परंतु तो जर झाला तर त्याच्यामध्ये तिशीच्या आत होईल, नाहीतर तिशीच्या नंतर साधारणतः 32 ते 33 वर्षापर्यंत त्याला तिथे थोडस रखडत राहावं लागेल. आणि त्याला तुम्हाला हेही सांगता आलं पाहिजे की तुझा विवाह हा जर तुला तुझ्या मर्जीने करायचा असेल तर त्याच्यासाठी तुला वाट पाहावी लागेल, विलंब होईल विवाह होण्यामध्ये, अशा तऱ्हेचं तुम्हाला त्याला तिथे सांगणे आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे जर कुंभ राशीचा विचार करायचा असेल तर जोडीदार कसा असेल, तर जोडीदार हा काटकसरी असेल, विचारवंत असेल, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेला नसेल किंवा तुझ्यापेक्षा जास्त देखणा नसेल तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान आणि इतर जे काही ज्ञान आहे
जे संसार चालवण्यासाठी आणि जीवन चालवण्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञान त्याच्याकडे उत्तम रीतीने असेल. अशा जातकाचा जो काही जोडीदार असेल त्याला जोडीदाराचं वर्णन सांगताना की तिथे मिथुन राशीचा जो शनी आहे तर त्या मिथुन राशीच्या शनीमध्ये जी प्रगल्भता हवी असते, मिथुन राशीमध्ये प्रगल्भता कमी आणि बालिशपणा कधी कधी जास्ती असतो, पण त्याच्यामध्ये जर समजा शनी सारखा ग्रह आला तर तिथे विचार आणि प्रगल्भता या दोन्ही गोष्टी उत्तम रीतीने संयोगाने त्या जातकाला मिळू शकतील, असं त्याला तिथे तुम्हाला सांगता येईल. विवाह कधी होईल तर विवाह तुझा त्याचं वय जाणून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्या विवाहाचं जे काही गणित आहे ते तुम्ही त्याला सांगा. कधी कधी जातक जो आहे तो वयाच्या 40ला किंवा वयाच्या 45ला पण आपल्याला विवाहाचा प्रश्न विचारत असतो. पण जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये जातकाला वय विचारता आलं तर त्याला नक्की विचारा आणि त्याच्यानंतर त्याला निर्णय द्या. ओके. दुसरा काय आणखी प्रश्न विचारायचा आहे? इस्पिक 8 याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारा. कुंभेचा शनी पण विलंबच लावेल ना सर विवाहाला? शनी मॅडम असा ग्रह आहे की तो लग्न ठरलं जरी असेल ना, लग्न ठरलं जरी असेल, मंगळ हा चटमंगनी पटबिहा करणार आहे. पण शनी असा ग्रह आहे लग्न ठरलं असेल तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कधी कधी 10-10 वर्ष पण रखडून ठेवतो. 10-10 वर्ष पण रखडून ठेवतो. हे पाहिलेलं आहे मी. एका माणसाचा विवाह ठरला आणि त्याच्यानंतर 10 वर्ष, 25 का 22 वर्षाचा असताना, 22-23 वर्षाचा असताना घरातल्यांकडून नक्की झालं की बाबा हा विवाह या दोघांचा करायचा आहे. अरेंज मॅरेज, हा लव्ह मॅरेज पण नाही, अरेंज मॅरेज, विवाह करायचा आहे. आणि वयाच्या 33ला त्याचा विवाह झाला. जवळजवळ 7-8-10 वर्षाचा गॅप ह्या दोन घटनांमध्ये, पण त्या दोघांचा विवाह झाला. असंही होतं. सर, एखाद्याने विचारलं की मी व्यवसाय करू का नोकरी, आणि हे जर पत्ता आला तर त्याला काय सांगू शकतो आपण? इस्पिकचा 8, इस्पिकचा 8 8. आल्याच्या नंतर, हा बरोबर आहे. आता इस्पिकचा 8 आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सांगू शकता की तुला व्यवसाय करता येईल, कारण तिथे मिथुन राशीचा शनी, कारण तिथे मिथुन राशी आहे, तुळ राशी आणि कुंभ राशी आहे. आता तुळ राशी म्हटल्याच्या नंतर तुळ राशीचा विचार कसा करावा, तर त्याच्यामध्ये तो आपण स्टेप बाय स्टेप आता करूया. पहिलं त्याला सांगायला पाहिजे की तू व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लक्ष घाल, परंतु पहिलं अनुभवासाठी तू नोकरी कर, कारण शनी हा अनुभवाचा कारक असल्याने आणि तिथे मिथुन राशी आली असल्या कारणाने, ती बुधाची राशी असल्या कारणाने तुला त्याच्यामध्ये अनुभव पहिल्यांदा घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच तुला तिथे अशी संधी मिळेल, अशी अपॉर्च्युनिटी मिळेल समोरच्या लोकांकडून, तुझ्या प्रजेकडून किंवा जे काही तुझे सवंगडी सोबती असतील त्यांच्याकडून तुला असा अनुभव आणि असं मार्गदर्शन मिळेल की सोबत तुम्ही तिथे एखादा व्यवसाय किंवा काही गोष्टी करू शकाल. बरोबर आहे. कारण शनी त्याला अशी लोक आणून देईल की ती कशा प्रकारे व्यवसाय करावा, काय करावं, किंवा व्यवसायाचा सेटअप काय असायला पाहिजे, व्यवसायाच्या चर्चा, ह्या सगळ्या बाबतीतला अनुभव जो आहे तो शनी त्याला तिथे मिळवून देईल. आणि त्यानंतर कुंभेचा शनी जो आहे तो कुंभेचा शनी त्याला व्यवसायामध्ये स्थिरत्व आणण्याचं काम करून देईल, पण तो त्याला पहिल्यांदी नोकरीच करायला लावेल. त्या जातकाला सल्ला देताना असं सांगितलं पाहिजे की व्यवसाय करावा का नोकरी करावी, तर पहिल्यांदा तुला जो व्यवसाय करायचा आहे किंवा जे काही करायचं आहे त्याच्या संदर्भातली नोकरी जी आहे ती आवश्यक आहे, त्याच्या खेरीज तू व्यवसायामध्ये पडू नकोस. शनीचं म्हणणं असं असतं की विदाऊट एनी एक्सपिरियन्स जर समजा त्या व्यवसायामध्ये पडलाच तर मग तो काही त्याला तिथे जास्त काळ टिकू देत नाही, असं आहे. येस सर, थँक्यू. जानी साहेब. हा सर, कुठल्या गंभीर आजाराबद्दल प्रश्न असेल तर काय काय प्रश्न विचारा. काय बरा होईल का, काय काय आजार काय आहे, नेमका प्रश्न काय ते विचारा. हॅलो हॅलो. कॅन्सर सारखा रोग, कॅन्सर हो सारखा हो, असाध्य रोग मला काय असेल. म्हणायचं. बर शनी हा आजाराचा कारक आहे, शनी हा विकारांचा कारक आहे, शनी हा लॉंग टर्मच्या एखाद्या आजाराचा निर्देश करतो. मग आता जर समजा तिथे मिथुनेचा शनीचा आपण विचार केला
तर तो त्याच्यामध्ये असं दर्शवतो की हा जो काही कॅन्सरचा भाग असेल तर तो जातकाला कोणत्या अवयवाच्या संदर्भात असेल, एक तर तो त्याला तोंडाच्या संदर्भामध्ये असण्याची शक्यता आहे, त्यानंतर तो त्याला हाडाच्या संदर्भामध्ये किंवा पोटाच्या संदर्भामध्ये तिथे काही विकार असण्याची शक्यता दर्शवतो. बरोबर आहे, कारण तिथे आपण मिथुन राशीचा विचार केला, त्यानंतर तिथे आपण तुळ राशीचा विचार केला आणि त्यानंतर तिथे आपण शनीच्या कुंभ राशीचा विचार केला. मग आता ह्याच्यामधून तिथे बरं होईल का, तर शनी हा लवकर तिथे आजारपण घालवणारा ग्रह नाहीये. शनी हा तिथे हॉस्पिटलायझेशनचा कारक ग्रह आहे. ही व्यक्ती हॉस्पिटलाइज होऊन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ट्रीटमेंट वगैरे अमुक तमुक सगळ्या गोष्टी प्रोसेस होऊन त्याच्यानंतर ह्या व्यक्तीचं शरीर जे आहे ते पूर्णपणे क्षीण होऊन जाईल. कारण शनी हा ऊर्जा भरणारा नाही, तर शनी हा जातकाला क्षीण करणार आहे. शनीकडची स्ट्रेंथ वेगळी आहे, परंतु जर प्रश्न आजारपणाचा आहे, तर तुम्ही म्हणाल तुम्ही एकदा सांगता की लग्नी शनी असेल तर माणूस कसा खंबीर असतो, आणि इथे तुम्ही सांगता की शनी हा त्याला क्षीण करेल. पण तुम्ही परिस्थिती लक्षात घ्या. परिस्थिती अशी आहे की इथे माणूस आजारी आहे, तर शनी हा आजारपणाचाच अनारोग्याचाच कारक असल्याने त्याला आणखी क्षीण करेल. पण जेव्हा शनी खंबीर असतो तो निर्णयांच्या बाबतीत खंबीर असतो, तो आपल्या भूमिकेच्या बाबतीत खंबीर असतो, तिथे ठाम असतो. त्याचा जो काही ग्राफ आहे तो वेगळा आहे आणि इथला ग्राफ जो आहे तो वेगळा आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आजारपणाचा प्रश्न येईल तेव्हा शनी हा त्याच्यामध्ये जातकाला हॉस्पिटल किंवा जे काही आजारपणाच्या बाबतीतली ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये अधिक गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करेल, असं आहे. ओके सर. ओके सर, थँक्यू. बर, आता व्यवस्थित तुम्ही हा समजलं. प्रश्न असा जनरल विचारला होता की नाही नाही, एक त्या बाबतीतला प्रश्न होता म्हणून विचारलं. बर, समजा ह्या मग आता प्रकारचं पाहून या आलं. जातकाला जो कॅन्सर आहे तो हा, कॅन्सर तोंडाच्या संदर्भात आहे का, की पोटाच्या संदर्भात, की हाडाच्या संदर्भात? हॅलो. घशाचा कॅन्सर आहे. हा, म्हणजे तेच घसा, म्हणजे मिथुन राशीकडे जे अवयव येतात, तोंड आहे, हो, गळा आहे, म्हणजे कंठभाग, लॅरिंग्सचा कॅन्सर आहे, लॅरिंग्सचा. हा, तर त्याच्या संदर्भातला कॅन्सर आहे. आपण म्हणूनच राशीचा अभ्यास जर व्यवस्थित केला चटकन आपण त्याच्यावरती उत्तर देऊ शकू. ओके. बर, आणखीन सर एक प्रश्न असा आहे की बोला. घर बांधकाम समजा सुरू करायचं असेल हम्म. आणि हा जर पत्ता आला तर म्हणजे काय सुरू करावा का त्याने? घराचं बांधकाम सुरू करायचंय. घराचं बांधकाम सुरू करताना जर समजा इस्पिकचा अठ्ठा आलेला आहे, म्हणजे वायू तत्वातला त्याच्यामध्ये शनीचा पत्ता आलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला घराचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या, कागदोपत्री व्यवहार व्यवस्थित करून घ्यावे. कारण ज्या व्यक्तीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देणार आहात, ज्या व्यक्तीला तुम्ही तिथे पैसे देणार आहात, तुमचं घर बांधण्यासाठी, तुमच्या घरामध्ये इत्थंभूत सर्व गोष्टी करण्यासाठी जर तुम्ही त्याला पैसे देणार आहात, तर त्याच्याकरता तुम्हाला तिथे कायदेशीर बाबींची पूर्तता करून व्यवस्थित ऍग्रीमेंट किंवा लिखापडी करून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, आर्थिक व्यवहारापासून सगळ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा वेळ जाईल, परंतु तुमचं काम जेव्हा सुरू होईल त्या दिवसापासून काम पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लक्षात येईल असाच विलंब त्या कामांमध्ये होत राहील. काम कुठलंही सहज रीतीने लगेच तत्काळ परिस्थितीमध्ये होणार नाही, त्याच्यामध्ये विलंब 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 होत राहील. कारण त्याच्यामध्ये शनी तत्व जे आहे ते शनी तत्व लवकर कुठली गोष्ट त्याच्यामध्ये हे करू देणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे. येस सर, येस सर. ओके. आता त्यानंतर तिथे अठ्ठा जो आहे तर तो त्याच्यामध्ये जलतत्वाचा आपल्याला पाहायचा आहे. बरोबर. आता जेव्हा आपण जलतत्वाचा अठ्ठा पाहणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये कर्क राशी, वृश्चिक राशी आणि त्यानंतर मीन राशी याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर आता तुम्ही काही त्या संदर्भातला प्रश्न विचारा. आता आमचेकर साहेबांनी घराच्या संदर्भातला प्रश्न विचारला, तर आणखीन कोणी काही वेगळा प्रश्न असेल तो विचारा, त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलू.
व्यसनमुक्ती होईल का सर कोणाची, हा बर फटका आला तर? बर असं आहे की व्यसनमुक्ती होईल का? आता जर समजा तिथे कर्क राशीचा आपण विचार केला, वृश्चिक राशीचा विचार केला आणि त्यानंतर तिथे मीन राशीचा विचार केला, तर ह्या व्यक्तीची व्यसनमुक्ती होईल जेव्हा त्याच्या शरीराला त्रास होईल, तेव्हा त्याच्या शरीरावरती आघात होतील आणि त्याचं शरीर जेव्हा त्याला साथ देणं बंद करेल किंवा साथ देणं म्हणजे त्याच्यामध्ये शरीर रोगग्रस्त होईल, त्यावेळेला ह्या व्यक्तीला तुम्ही व्यसनमुक्तीसाठी तिथे कुठल्या तरी केंद्रामध्ये किंवा आणखीन त्याच्या काही ट्रीटमेंटसाठी त्याला तुम्ही पाठवू शकता. त्यावेळेला ही व्यक्ती व्यसनापासून फारकत घेईल, व्यसनापासून दूर होईल, हे आपल्याला त्यांना सांगता येईल का? कारण असं आहे त्याचं की जेव्हा आपण कर्क राशीचा विचार करतो तर त्या व्यक्तीला तिथे छातीच्या संबंधात, फुफ्फुसाच्या संबंधात, रक्ताच्या संबंधात आणि मानसिकतेच्या संबंधात त्या व्यसनाने जखडून ठेवलेलं आहे आणि त्याचं जे काही आकलन आहे ते त्या जातकाला होईल आणि त्याच्यानंतर हा मनुष्य जो आहे तो त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी अनेक मार्ग तिथे अवलंब करण्याचा प्रयत्न करेल. तिथे आपण वृश्चिक राशीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये व्यसन करणं एखादी गोष्ट आणि ते व्यसन करताना तत्काळ एका क्षणाला सोडून देणं, हा जो भाग आहे ना तो वृश्चिक राशीकडे. मग इथे फटका बसल्याच्या नंतर तिथे तो ते वृश्चिक राशीचा व्यक्ती जो आहे तो त्याच्यामध्ये ते व्यसन सोडूनही देईल. आणि त्यानंतर दुसरा भाग असा आहे की मीन राशी म्हणजे एखाद्या गोष्टीपासून निवृत्ती घेणारी राशी, तर तो ते व्यसन नक्की सोडून देईल आणि त्यानंतर तो तिथे दैवी उपायांच्या माध्यमातून सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करेल. तो स्वतःसाठी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दैवी उपाययोजना करेल किंवा तो एखाद्या आपण म्हणतो ना की काही वेळेला तिथे दीक्षा घेतली किंवा अमुक काही देवतेची भक्ती स्वीकारली तर त्याच्यानंतर त्याचे नियम पालन करणं स्वीकारलं तर त्याच्यानंतर तो त्या व्यसनापासून मुक्त होईल, दूर होईल. असा भाग त्याच्यामध्ये दाखवला जातो. ठीक आहे जानी साहेब? हो हो, येस सर, छान. बरं, आणखीन कोणाला काही प्रश्न आहे का? बोला, आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? सर याच्यावरती ट्रान्सपोर्टचा म्हणजे ट्रकचा धंदा करावा का? बर, ट्रान्सपोर्टचा धंदा नक्की करावा कारण त्याच्यामध्ये वृश्चिक राशी आलेली आहे आणि वृश्चिक राशी वाहन दाखवते. त्याच्यानंतर तिथे वृश्चिक राशी जी आहे तर ती ट्रॅव्हल जो आहे तो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मंगळ हा ट्रॅव्हल करणारा ग्रह आहे, ट्रान्सपोर्टेशनचा कारक ग्रह आहे. आणि जर तिथे वृश्चिक राशीचा हा जर पत्ता आलेला आहे, कर्क राशीचा पत्ता आलेला आहे, तर तो जातक जो आहे तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यासाठी अतिशय योग्य असा निर्णय घेत आहे. त्याच्याकडून कोणत्या प्रकारचं ट्रॅव्हल होईल किंवा कोणत्या प्रकारच्या ट्रॅव्हलचा व्यवसाय होईल? एक तर सामानाची ने-आण करण्याची व्यवस्था जी आहे ती त्याच्याकडून होऊ शकेल. त्यानंतर डोमेस्टिक ट्रॅव्हल जे आहे, लोकांना इथून तिथे सोडणं, इथून तिथे आणणं, पोहोचवणं, हा जो काही भाग आहे तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो तिथे पुढे जाऊ शकतो. त्यानंतर तिथे मीन राशी जी आहे ती तीर्थयात्रा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्याला यश देऊ शकते. म्हणजे चारधाम यात्रा, अमुक यात्रा, तमुक यात्रा, ह्या ज्या काही यात्रा आहेत तर त्या यात्रांमध्ये, त्या यात्रांच्या ट्रॅव्हलमध्ये सुद्धा ह्याला चांगलं यश मिळू शकतं. येस येस, आला अंदाज. बर, आता अजून काही विचारायचं आहे? गोरे साहेब बोला. हा सर, मी बोलू? हा बोला. एखादं जर लॉंग पेंडिंग कोर्ट मॅटर असेल, भले तुमचं डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेल, पण काही ऑफिस मॅटर वगैरे असेल तर त्याच्यामधनं सुटका लवकर होऊ शकते का, की ते तसंच पेंडिंग पुढे आता जसं चालू आहे ते चालू राहील? जर तिथे असा जलतत्वाचा म्हणजे बदामचा अठ्ठा जर तिथे आलेला आहे, बदामचा अठ्ठा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर मध्ये काही पेंडिंग राहू शकतं की त्याचा रिझल्ट लवकर लागेल, असा प्रश्न आहे ना तुमचा? होय सर, जवळपास 6-7 वर्ष तर पेंडिंग झालं. हा, तर याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये लढा हा देतच राहावा लागेल. कारण तिथे अठ्ठा जो आहे हा शनीचं तत्व दाखवतो आणि वृश्चिक राशी जी आहे ती वृश्चिक राशी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कन्फ्युजन आणि काही ना काहीतरी त्याच्यामध्ये
युद्धाचं तत्व जे आहे तर ते त्याच्यामध्ये दाखवते. कारण शेवटी मंगळाचं तत्व आहे. मंगळ हा तुम्हाला लढत झगडत राहण्याचंच त्याच्यामध्ये इंडिकेशन देतो. आणि त्यानंतर शनी सारखा ग्रह जो आहे, शनी सारखा ग्रह म्हणतो की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ गेल्याशिवाय मी कोणताही निर्णय त्याच्यावरती देणार नाही. हे शनीचं तत्व आहे असं शनीचं म्हणणं आहे. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जर सामोपचाराची भूमिका हवी असेल तर तिथे तुम्ही वकिलाची मध्यस्थी घ्यावी किंवा त्याच्यामधून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पण इथे वकिलाची मध्यस्थी घ्यावी याच्यासाठी काही असा पत्ताच आलेला नाही. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो त्याच्यामध्ये तुमची कोर्ट केस ही जास्तीत जास्त काळ तिथे चालत राहील आणि त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान जे आहे ते सुद्धा दाखवलं जातं. मनासारखा प्रतिसाद, मनासारखा रिझल्ट न मिळण्याचं सुद्धा दाखवलं जातं. कारण कर्क राशी आणि त्याच्यामध्ये म्हणजे अठ्ठा, जलतत्वाचा अठ्ठा, मनासारखा प्रतिसाद न मिळणं, मनासारखा रिझल्ट न लागणं, आर्थिक नुकसान होणं. कारण त्याच्यामध्ये मीन राशी आहे, गुरुची राशी, त्याचा अंतर्भाव आहे आणि वृश्चिक राशी. त्याच्यामध्ये बरेचसे कन्फ्युजन आहेत आणि हे लॉंग टर्म पर्यंत चालत राहणार. लवकरात लवकर सॉल्व्ह होणारं मॅटर दिसत नाही. याच्या आधी पण हे जास्तीत जास्त काळ चालत आलेलं असेल. किती वर्ष झाली साधारणपणे? 2017 पासून चालू आहे सर. अच्छा, म्हणजे 5-7 वर्ष झाली. हो. आणि मेन म्हणजे काय की त्याच्यामध्ये स्वतःची अशी इन्व्हॉल्वमेंट काहीच नाही, सगळं कंपनी रिलेटेड मॅटर. आणि त्यांनी डोकं पण असं 1-1.5 वर्षापूर्वी म्हणजे आफ्टर रिटायरमेंट काढलेलं आहे. म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तुम्हाला जास्तीत जास्त काळ उगाचच भोगत राहावा लागणार आहे. हे काही लवकरात लवकर सॉल्व्ह होण्याचं लक्षण दिसत नाही. आता जेव्हा शनीच्या बाबतीमध्ये असे काही गोष्टी येतात तर त्यावेळेला तिथे काही मंत्राने या गोष्टींवरती तुम्हाला सहज विजय मिळवता येतो. ज्या गोष्टी न घडणाऱ्या असतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये होऊन जातात. तर हे जर समजा तुमचं वैयक्तिक असेल किंवा तुमच्या जवळच्या माणसाचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती मंत्र सांगतो काय करायला पाहिजे. नाही सर, हे वैयक्तिक नाहीये, टोटली ऑफिशियल मॅटर आहे. आणि जस्ट बिकॉज ऑफ द पोझिशन ही त्याच्यामध्ये मला इन्व्हॉल्व केला गेला आहे बोला. समोरच्या पार्टीने. हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येतंय का सर? हॅलो, माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज येतोय, माझा आवाज नाही येते. हॅलो हॅलो, दोघांचाही येतोय. हा हॅलो. नाही, सरांचा आता येत नाही. हॅलो हा सर, माझा आवाज येतोय का ऐकू? हॅलो हा सर, माझा आवाज येतोय ऐकू? हॅलो हॅलो सर, तुमचा आवाज ऐकू येतोय, आमचा येतोय का?